प्रचार की सिनेमा आला म्हणून चालला, मला आय डोंट अग्री विथ इट. सिनेमा आवडतो म्हणूनच चालतो. ही टी व्ही मालिका आजही बाय अँड लार्ज ही कुटुंबानी बघण्याची गोष्ट आहे आणि म्हणून ते कौटुंबिक मालिकांचं प्राबल्य आलं असावं. आपल्याला जोमाने आता उभं राहायला लागेल पुन्हा एकदा, कारण आता तिथे साऊथ सिनेमा येतो आणि साऊथ सिनेमा ह्याचं सगळ्याचं डायनॅमिक्सच बदलून टाकतो. काही महत्त्वाचे ब्रँड्स आहेत जे दिल्ली बेस्ड आहेत, बँगलोर बेस्ड आहेत. ते ब्रँड्स कॉन्शियसली महाराष्ट्रामध्ये येताना हिंदीबरोबर मराठी वाहिन्याही विकत घेतात. भारताच्या कन्झम्पशनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की भारतीयांना असं वाटतं की ह्या फोन ह्या मीडियमनी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं. भाषेबद्दल जे म्हणालात तर त्याचं डायनॅमिक सगळ्यात मला असं वाटतं बदललंही चला हवं आहे त्यांनी. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र वेद या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. औचित्य महाराष्ट्र दिनाचं आहे आणि आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी गप्पा मारतोय आणि समजून घेतोय की त्यांच्या क्षेत्रात महाराष्ट्र कसा बदलला, तो आत्ता कुठं आहे आणि भविष्यात तो कसा बदलायला हवा. वर्तमानाचा आढावा आणि भविष्याचा वेध अशी घेणारी आपली सिरीज आहे आणि या सिरीजमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड आणि एकूणातच मराठी चित्रपटसृष्टी, मराठी टी व्ही क्षेत्र आणि मराठी कंटेंट क्षेत्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव निखिल साने सरांशी. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. आणि मला आनंद आहे की आपण स्टुडिओत या गप्पा मारतोय. सरांशी अर्थातच आपण कंटेंट, एंटरटेनमेंट किंवा कंटेंट म्हणूया ओव्हरऑल त्यातल्या बदलांविषयी गप्पा मारणार आहोत. सर, पहिला प्रश्न हाच आहे की जवळपास तुम्ही 25-30 वर्ष इतका मोठा कालावधी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट बघताय, कंटेंटचे फॉर्म्स बघताय आणि ती संस्कृती घडवताना बघताय. मग ते टी व्ही असेल, एक चॅनल, मल्टिपल चॅनल, सिनेमे टी व्हीच्या ब्रँड्सनी प्रोड्यूस करणं आणि आता OTT, टिकटॉक, मोठा प्रवास आहे. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये या सगळ्या प्रवासातले तुमचे अनुभव काय आहेत? ते नक्की काय काय बदलत गेलं, कसा कसा प्रवास होत गेला, समजून घ्यायचं. सर्वात आधी खूप खूप धन्यवाद की या महाराष्ट्र दिनानिमित्तच्या या विशेष सिरीजमध्ये मला बोलवलं. मी म्हणजे एक शब्द तसा चुकीचा आहे किंवा क्लिशेड आहे, तसा मी तुमचाही फॅन आहे आणि मी नित्यनियमाने नाही पण अनेकदा त्याचे व्हिडिओज, व्हायरल झालेले व्हिडिओज हे बघत असतो. आणि म्हणजे तुम्ही जो म्हणताय की 25 वर्षात जो बदल झालेला आहे त्यातला हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे की एक प्लॅटफॉर्म तुम्ही तयार केला आहे आणि जो लोकांपर्यंत तुमच्या इच्छेप्रमाणे पोचतो आहे. सो जिथून आपण बघितलं की दूरदर्शनवरती काही मुलाखती व्हायच्या, तिथून आज आपण इथे आलेलो आहोत की एक इंडिव्हिज्युअल स्वतःच्या इच्छेने काही कार्यक्रम करतो आहे आणि तो कार्यक्रम पॉप्युलर होतो आहे. सो ती इव्हॉल्विंग प्रोसेस आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि म्हणजे काही गोष्टी घडतात त्यातला हा भाग आहे की 98-99 सालापर्यंत म्हणजे 90 नंतर जेव्हा सॅटेलाईट टेलिव्हिजन भारतामध्ये आलं तर त्याचं प्राबल्य हे हिंदी होतं आणि त्याच्या आधीही महत्त्वाचं हिंदी होतं. म्हणजे मला वाटतं दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी येण्याच्या आधी मराठी प्रोग्रॅम्स हे मला वाटतं 7:30-8 वाजेपर्यंतच चालायचे किंवा 8:30पर्यंत चालायचे. 8:30ला हिंदी बातम्या लागायच्या आणि मग सगळे हिंदी कार्यक्रम लागायचे. DD सह्याद्री आल्यावरती पहिल्यांदा मराठी कार्यक्रमांना पूर्ण वेळ तो मिळाला. तरी 92पासून जेव्हा झी TV आलं आणि सगळे इतर चॅनल्स मागोमाग आले तरीसुद्धा भारतामध्ये प्राबल्य हे हिंदी चॅनल्सचंच होतं. आणि त्याच्यात म्हणजे जे आमचे गुरु आहेत, मेंटॉर आहेत, नितीन वैद्य, त्यांनी ते झी न्यूजचे तेव्हा ब्युरो चीफ होते. ते आधी महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीचे मुख्य वार्ताहर किंवा ब्युरो चीफ होते. मग ते झी न्यूजला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आले आणि त्यांनी हे प्रपोज केलं होतं सुभाषचंद्र यांना की आपण प्रादेशिक भाषेमध्ये यायला हवं. अच्छा. आणि तिथनंही कुठेतरी सुरुवात झाली की 99 साली, 98-99 साली मराठी बातम्या आणि मराठी GEC चॅनल, जिथे आज मालिका जे आपण बघतो, जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स, ह्याची सुरुवात तिथे झाली. आणि त्याच्यात सुभाषचंद्र या माणसाचं योगदान पुन्हा एकदा असं आहे की तुम्ही जे पुस्तक वाचता इनोव्हेटर्स डिलेमा,
तर ही इज ट्रूली ॲन इंडियन इनोव्हेटर. म्हणजे इनोव्हेशन्स भारतातले हे सगळे सुभाषचंद्र माणसांनी केलेले आहेत. सॅटेलाईट चॅनल्स असतील, न्यूज चॅनल्स असतील, रिजनल चॅनल्स असतील, डिश टी व्ही असेल, अम्युजमेंट पार्क असेल, हे सगळं त्या एका माणसांनी आणलेलं आहे आणि त्याच्या कक्षा वृंदावत नेलेल्या आहेत. आणि तेव्हा 99 साली नितीन वैद्य त्याचे प्रमुख होते. तेव्हा मी झी न्यूजमध्ये काम करत होतो. मी काही त्यांच्याबरोबर काम करत नव्हतो, कारण मला जर्नलिझममध्ये करिअर करायचं होतं. आणि तेव्हाही एक असं वातावरण होतं की मराठी चॅनल्स चालतील की नाही, ही शंका होती. कारण प्राबल्य हे इतकं जबरदस्त हिंदी वाहिन्यांचं होतं. विशेषतः तेव्हा झी टी व्हीच हे नंबर 1 भारतातलं चॅनल होतं. आणि योगायोगाने आभाळमाया नावाची एक मालिका आली आणि देन द रेस्ट इज हिस्ट्री, की ती मालिका 8:30 वाजता इतकी हिट झाली की त्यांनी संपूर्ण काय म्हणूया मराठी मध्यमवर्गाचं विश्व जे आहे ते पूर्णपणे पादाक्रांत केलं. ह्याचं एक दुसरंही कारण आहे, म्हणजे कॉन्टेंट हे कारण असतंच, कॉन्टेंटशिवाय वर्क नाही होत. की कुठेतरी तो ऑडियन्स होताच, प्रेक्षक होताच, त्याला हिंदी बघायला लागत होतं. पण जेव्हा त्याला चांगलं कॉन्टेंट मिळालं तेव्हा तो सरदिशी या बाजूला आला. आणि तिथे कुठेतरी हळूहळू का होईना मग तिथे ETV मराठी आलं. त्या एखाद वर्षात त्यांचं लॉन्च झालं. आणि मग हळूहळू मराठी वाहिन्यांचं एक प्रोग्रेशन आपण असं म्हणूया त्या 2000च्या टप्प्यात सुरू झालं. हा काळ असाच चालूच राहिला. रेव्हेन्यू काही फार वाढले नव्हते. पण 2005-06ला झी मराठीनी पुन्हा एक म्हणजे मधल्या काळात खूप मालिका आल्या. अवंतिका नावाची आमची खूप पॉप्युलर मालिका होती. हसाच्या कटफू होतं, हाऊसफुल होतं, अशा अनेक मालिकांच्या म्हणजे मला आता नावं आठवत नाही जसं मला वाटतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला होता तो म्हणजे होम मिनिस्टर. 2004 साली सुरू झालेला होता, जो अजूनही चालू आहे. आणि तो अगदी असा खूप इम्प्रॉम्प्टू आहे. आदेश सर आमचे मित्र आहेत. आम्ही त्याच्याही आधी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि तो प्रोग्रॅम चालण्याचं म्हणजे हे एक वेगळा विषय आहे ॲक्च्युली. त्यातलं यश हे आदेश बांदेकरच आहे, कारण तो माणूसच तसा आहे. म्हणजे आदेशच्या पर्सनॅलिटीचे ते गुण आहेत ते त्या कार्यक्रमात ट्रान्सलेट होतात. आणि दुसरं मला असं वाटलं की त्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातल्या म्हणजे त्याच्यावरती कधीकधी सामान्य प्रोग्राम आहे म्हणून टीकाही होत राहते त्याच्यावरती. दर्जेदार आणि सामान्य ह्या पद्धतीत आपण सतत जजमेंट करत असतो. तर त्या जजमेंटला माझा नेहमी आक्षेप आहे त्याच्यावरती. कारण कार्यक्रम असतो. जसं सरकार कुठलंही यावं, जेव्हा त्याला तुम्ही वोट मिळतात तुम्हाला आदर करायला लागतो लोकशाहीचा. सो कार्यक्रम जेव्हा पॉप्युलर होतो तेव्हाही तुम्हाला तो आदर करायला लागतो, की दर्जेदारच झाला म्हणजे चांगला, दर्जेदार कार्यक्रम पॉप्युलर झाला म्हणजे चांगला, आणि दर्जेदार नसलेला सो कॉल्ड कार्यक्रम पॉप्युलर झाला म्हणजे तो चांगला नाही. हे मला खूप आक्षेपार्ह वाटतं. म्हणजे ते इन अ वे पुन्हा त्याचं एक प्रकारे आपण टिपिफिकेशन करतो, आपण त्याला ब्रॅकेट्स तयार करतो. त्याला अनेक शब्द आहेत अजून वापरण्यासारखे, पण ते मी काय आत्ता वापरत नाही. तर मला कुठेतरी वाटतं, कमिंग बॅक टू आदेशच्या कार्यक्रमाचं यश असं की गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अत्यंत सामान्य घरातल्या गृहिणींना एक प्रकारे इन्स्पिरेशनल आवाज देण्याचं काम त्या कार्यक्रमाने केलं. सो तुम्ही त्याचा म्हणजे कंपॅरिझन आपण जर दूरदर्शनवरती गाजलेला गप्पांचा कार्यक्रम होता आणि तेव्हा कसे साहित्यिक यायचे आणि हे यायचे, ह्याच्याबरोबर जर त्याचं मोजमाप केलं तर ते चुकीचं आहे. कारण असा कार्यक्रम पूर्वीही कधी झाला नव्हता. आणि ह्या कार्यक्रमाचं ते यश ते ह्याच्यात आहे असं मला वाटतं, की त्या प्रत्येक बाईला असं वाटलं की तिला तिच्या घरात जे एक प्रकारे मी स्वातंत्र्य असं नाही म्हणणार, पण एक म्हणणं ठेवायचं असतं ते ठेवण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली. आणि आज लाखो बायकांना बघणाऱ्या आणि म्हणजे पार्टिसिपेट काही हजारो असतील पण बघणारे लाखो असतील, त्यांनाही ती एक आशा इन्स्पिरेशन मिळालं. 2005-06ला एक मोठा बदल असा झाला की झी मराठीमध्ये सारेगमप आलं. सो इन अ वे हा पहिला रियालिटी शो आला. झीचे आमचे तेव्हाचे CEO पुनीत गोयंका म्हणून आहेत, त्यांनी ते इन्सिस्ट केलं होतं की सारेगमप सुरू करा. इनफॅक्ट झी TV च्या सेटवरही तो शूट झाला होता. आणि दॅट प्रोग्रॅम इन अ वे चेंज द लँडस्केप असं आपण म्हणूया. कारण त्याच्याने तुमचं जे मालिकांचं चाललेलं जे विश्व होतं ते तोडून काहीतरी मोठं बघायला मिळालं. म्हणजे रियालिटी शोची सुरुवात होम मिनिस्टरनी झाली होती असं आपण म्हटलं, नॉन फिक्शन शोची, पण त्याचा स्केल सारेगमपनी बदलला.
आणि मग नंतर आम्ही अनेक कार्यक्रम आणले, डान्सचा कार्यक्रम आणला, हास्यसम्राट नावाचा कार्यक्रम आणला. हे सर्वच कार्यक्रम पॉप्युलर होत गेले. फुबाई फू नावाचा कार्यक्रम आला आणि मग 2013ला चला हवा येऊन द्या आलं. आणि मग ते काय आपण म्हणूया पसरत गेलं. सर्वच वाहिन्यांनी नंतर त्यांच्या पद्धतीने त्याचं व्हर्जन्स तयार केले, प्रेझेंटेशन केलं. सो या दरम्यान सारेगमप आणि सक्सेस ऑफ झी मराठी 2007-08च्या काळामध्ये, ज्याच्यात असंभव, वहिनीसाहेब, अवघाची संसार अशा अनेक मालिकांमुळे जे स्टार प्लसचं प्राबल्य होतं त्या काळामध्ये, ते तोडून झी मराठी बिकेम नंबर 1 चॅनल ऑफ महाराष्ट्र, म्हणजे सरपासिंग हिंदी चॅनल्स. अँड दॅट ऑल्सो म्हणजे चेंज द रेव्हेन्यू डायनॅमिक्स. कारण ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण रेव्हेन्यू आल्यामुळे काय होतं, मग जरी झी वॉज डुईंग वेल तरी इतर कॉम्पिटिटर्स असतात, दे थिंक दॅट दिस इज अन एरिया ऑफ अपॉर्च्युनिटी विच इज नॅचरल. तुम्हालाही ती कल्पना आहे. आणि मग तिथून तुम्ही जर बघाल तर स्टारची एंट्री झाली, अनेक न्यूज चॅनल्स आले. असं करता करता आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 वाहिन्या आहेत, ज्याच्यात जनरल एंटरटेनमेंट चॅनल, न्यूज चॅनल्स, म्युझिक चॅनल्स, असा तो सगळा आता प्रवास झालेला आहे. सो इन अ वे असं आपण म्हणूया की मराठी वाहिन्या चालतील की नाही असं न करता आज त्याचं जे स्वरूप आलेलं आहे, त्याला आपण एक असं म्हणूया की त्यांनी ते एका प्रकारे कन्सॉलिडेशन केलेलं आहे. मराठी म्हणजे असं म्हणावं का की मराठी वोट्सचं कन्सॉलिडेशन केलं आहे का, पण मराठी माणसाचं कन्सॉलिडेशन नक्की झालेलं आहे. कारण ते जर झालं नसतं तर काय, हा एक प्रश्न होता. कारण मग पुन्हा हिंदीचंच प्राबल्य राहिलं असतं. आणि या कन्सॉलिडेशननी मग ग्रोथ आली की जसं झीनीच प्रयत्न केला की झी टॉकीज नावाचं चॅनल आणलं. चॅनल आल्यानंतर झी टॉकीज हे प्रोडक्शन आलं, त्याच्यातनं 3.5 आला. तो 2007ला सुरू झालेला प्रवास केम टू अ हाईट. म्हणजे आज लोक सैराटचं उदाहरण देतात, पण त्याच्या आधी झी हॅज इन्व्हेस्टेड सो मच. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही यशावरती येण्याआधी एक त्याचा पाया असतो आणि मग तो सगळा उभा राहतो. आणि सैराट बिकेम द सिम्बॉलिक सक्सेस ऑफ इट त्याच्यावरती. आणि अर्थात आता मग पुढे वायकॉम 18नी काय आपण म्हणूया कलर्स वाहिन्या विकत घेतल्या, ज्या ETVकडनं घेतल्या. सो इट बिकेम अगेन अ सिरियस प्लेयर. सो ह्याच्यानी काय होतं की ह्याच्यानी मार्केट किंवा इंडस्ट्री मोठं व्हायला मदत होते. कारण एकीकडे तुमचं झी आहे, स्टार आहे, कलर्स आहे, आता सोनी आहे. सो इट बिकम्स अ ब्रॉड मार्केट आणि ऑल आर डुईंग वेल. म्हणजे सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सर्व मराठी वाहिन्यांना एक स्वतःचा प्रेक्षक आहे. झी नंतर वायकॉम 18 स्टुडिओनी ॲग्रेसिव्हली एक 7-8 फिल्म्स केल्या. आपला माणूस, ठाकरे यासारख्या फिल्म्स होत्या. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही महत्त्वाची फिल्म होती, भाई होती. आणि आता जिओ स्टुडिओजला खरं तर 2 वर्षापूर्वीच मराठी कॉन्टेंट प्रोडक्शनमध्ये यायचं होतं आणि त्याची सुरुवात आम्ही गेल्या वर्षी केली. अनेक प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत. ते आता हळूहळू मी वसंतराव या गुढीपाडव्यापासून त्याची सुरुवात आम्ही प्रदर्शित होण्याकरता केलेली आहे. पण येणाऱ्या काळात तुम्हाला एक सायझेबल असं म्हणूया की कॉन्टेंट प्रेझेंट होईल आणि व्हरायटी ऑफ कॉन्टेंट प्रेझेंट होईल. सो माझ्या मते ग्रोथ स्टोरीमध्ये बिसाइड्स डिजिटल मला असं वाटतं ही एक बाजू आहे की एक किंवा 2 चॅनल्सवरनं सुरू झालेला मराठीचा आज प्रवास आज इतक्या वाहिन्या आणि न्यूज चॅनल्स आणि स्टुडिओज इथे निर्मिती करता येणं. तर ह्याचा अर्थच तुम्ही बघा की किती प्रकारे इथे उद्योग हा शब्द आपण म्हणतो तो जनरेट झाला आहे, रोजगार जनरेट झाला आहे, रेव्हेन्यू जनरेट झाला आहे. आणि इतका म्हणजे एक्स अमाऊंट जर ती काढली, मी कधीतरी ती शेअर करीन सेपरेटली हवं तर, पण मी नक्की सांगतो ती खूप सायझेबल अमाऊंट आहे. म्हणजे काही कोटींमधली अमाऊंट आहे जी इन्व्हेस्ट होते आहे. म्हणजे ह्या कलाकारांसाठी, निर्मात्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी संधी आणि पैसे इन्व्हेस्ट होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती या गेल्या 20 वर्षात झालं. ही सगळ्यात माझ्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे की नुसतंच एक चॅनल चाललं किंवा एक मालिका चालून चालत नाही. तुम्हाला सातत्याने
ते उभं राहायला लागतं, कॉम्पीट करायला लागतं आणि ते त्याची वाढ झाली तरच ते टिकू शकतं. इकॉनॉमिकचं सगळ्यात महत्त्वाचं गणित हेच आहे. आणि मला वाटतं आपल्याकडे टॅलेंटची कधीच कमतरता नव्हती. म्हणजे मग ते नाटक असो, सिनेमा असो, वाहिन्या असो. आणि आजही खूप ही महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं महाराष्ट्र हे फक्त युनिक स्टेट असेल जिथे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते हे नाटक, ते टी व्ही, ते चित्रपट हा प्रवास करतात आणि सगळ्यांना त्या तिन्ही क्षेत्रात येण्याचा आनंद आणि आवड आहे मनापासून. म्हणजे आजही महेश सरांचं नाव घ्यायचं झालं तर ते आजही नाटक बघतात, आजही नाटकाचा विषय त्यांना भावतो, आजही त्यांना वाटतं की त्या नाटकाचं, त्या एकांकिकेचं मी चित्रपट करावा, किंवा आज मी ते नाटक प्रोड्यूस करतो. ही महेश मांजरेकरांनाही आज इच्छा होणं, ही कुठेतरी आपल्या स्ट्रेंथची भाग आहे. आणि इन अ वे मला असं वाटतं की कधीकधी पूर्वीही हा डिबेट झालेला आहे. मी म्हणजे वाचनात येतो की आता टी व्ही आल्याने रेडिओ जाईल, मग हे आल्याने ते जाईल, तर असं काही होत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं वी सपोर्ट इच अदर. जे चांगलं आहे ते चालतं. मराठी प्रेक्षक हा अत्यंत गुणी आणि हुशार प्रेक्षक आहे, हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. म्हणजे पुन्हा भारतामध्ये कंपॅरिझन नावाची गोष्ट आपण नको करूया, पण अनेक राज्यांपैकी अतिशय वर्सिटाईल, अतिशय जाणकार, अतिशय वाचन असलेला, माहिती असलेला, आपण असंही म्हणूया, हा ऑडियन्स महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मी जेव्हा ऑडियन्स म्हणतो तेव्हा काही मुंबई ऑडियन्स नाही म्हणत, मुंबई पुणे, हा ॲक्रॉस महाराष्ट्र आहे. तुम्ही मराठवाड्यात जा, विदर्भात जा, खानदेशात जा, कोकणात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, इथे सगळीकडे प्रेक्षकांची प्रगल्भता ही तुम्हाला दिसून येते. आणि कदाचित मला असं वाटतं की त्याचा गाभा आहे हा आपल्या सॉफ्ट पॉवरमध्ये आहे. म्हणजे अशा अर्थी की मला शास्त्रीय संगीत माहीत नसेल पण मला भक्तिसंगीत माहिती आहे, मला नाट्यसंगीत माहिती आहे, मला एकांकिका माहिती आहे, मला साहित्य माहिती आहे, मला कमर्शियल नाटक माहिती आहे, मला टी व्ही माहिती आहे, मला चित्रपट तर नक्कीच माहिती आहे. आणि चित्रपट माहिती असण्यामध्ये मला मराठी आणि हिंदी चित्रपटही माहिती आहे. कारण महाराष्ट्राच्या गावागावात हिंदी चित्रपटही पॉप्युलर झालेले आहेत पूर्वीपासून, आज नाही. तर ही जी, आणि शिक्षण, सगळ्यात महत्त्वाचा गाभा हा शिक्षण, की एक बेसिक शिक्षण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा तर म्हणजे पर्सेंटेज केरळा असेल पण त्या शिक्षणाची प्रगल्भता आपल्याकडे नक्की जाणवते. मग त्याच्यात गाणं शिकणं आलं, नृत्य आलं, या सगळे अनेक प्रकार आहेत. तर ह्या सॉफ्ट पॉवरचा इथे कुठेतरी काय आपण म्हणूया एका अर्थी ते रिफ्लेक्ट होतं, म्हणून ते सस्टेन आणि ग्रो झालेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या दशकात जे आपण बोलूस की डिजिटलवरती जरी जग गेलं तरी त्याचं अडॅप्टेशन महाराष्ट्र खूप अप्रतिमरित्या करेल. म्हणजे त्यातलं मला गमतीशीर असं ॲडॅप्टेशन असं वाटतं की आपले आई वडीलसुद्धा आता व्हॉट्सॲप बघा किती सहजतेने वापरतात. सो कधी असं वाटलं नव्हतं की आता म्हणजे जे सपोज टू बी यंग पीपल्स टूल जे होतं व्हॉट्सॲप, ओके, तर सगळे वापरतात. आज तुमची आई घरामध्ये गाणी ऐकत असते, व्हिडिओ पास करत असते, तर ते अडॅप्टेशन महाराष्ट्रामध्ये खूप सुरेख आहे असं मला वाटतं. तर अशी सर्व कहाणी आहे, गोष्ट आहे असं आपण म्हणूया. यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा मला असा विचारायचा आहे, म्हणजे खरं तर या सगळ्यात मी व्ह्युअर म्हणून होतो. सारेगमप मी बघताना शाळेत 9वी 10वीत वगैरे होतो. तो पहिला ग्लॅमर शो, सिनेमे बघायचो आणि झीचा सिनेमा म्हणजे चांगला असणार मिनिमम गॅरंटी म्हणून पहिल्यांदा तिकीट काढून बघायचं. एक असं कायम म्हटलं जातं की टी व्हीचा सुरुवात करू आपण टी व्हीपासून पहिल्यांदा, की कुठलंही मीडिया आणि समाज यांचा एक अन्योन्य संबंध असतो. टी व्हीचा परिणाम समाजावर होतो आणि समाज जसं रिफ्लेक्शन टी व्हीमध्ये येतं. तर असं झालं का गेल्या 10 वर्षात? एक कॉमन ऑब्झर्वेशन असं आहे की अधिक टी व्ही हा जास्तीत जास्त महाराष्ट्रभर पसरला. मी कुठल्या अर्थानं असं म्हणतोय की पूर्वी मालिकांची कथानकं पुण्या मुंबईत घडायची, मग गेल्या 5-6 वर्षात बघितलं तर ती कोल्हापुरात घडतात, साताऱ्यात घडतात, नागपुरात घडतात. भाषेचे लहेजे वेगवेगळे आले. कोणीतरी असं म्हटलं की अरे ते TRPचं BARC आलं, ते जास्त ग्रामीण भागात आहे म्हणून हे घडलं. कारण काही का असे ना, पण जो महाराष्ट्राची जी बहुविविधता आहे ती गेल्या 10 वर्षात अधिकाधिक टी व्हीनं दाखवली असं तुम्हाला वाटतं का? असेल तर ते का आणि ती प्रोसेस कशी झाली? काही प्रमाणात हेच खरं आहे की आत्ता म्हणजे कधी कधी ट्रेंड हा शब्द वापरूया आपण. ओके, आपण ही सगळे ट्रेंडमध्ये काही शर्ट घालतो, काही प्रकारचे ट्राउझर्स घालतो.
तर तुम्ही ह्याला ट्रेंड अर्थी म्हणू शकता की आत्ता ग्रामीण मालिका जास्त आहेत. सो हा ट्रेंड आहे, पण हा ट्रेंड होता का किंवा हा ट्रेंड आत्ता निर्माण झाला आहे का, तर तसं नाही आहे. त्याचं कारण असं की ETV मराठीवरती पूर्वी कोल्हापूरमध्येच झालेली दौलत नावाची मालिका होती जी अत्यंत पॉप्युलर होती. ओके. त्याच्यानंतर 4 दिवस सासूचे नावाची जी मालिका ज्यांनी अक्षरशः राज्य केलं असं आपण म्हणूया महाराष्ट्रावरती, तर ती मुंबई बेस्ड होती का पुणे बेस्ड होती, तर ती एकदम न्यूट्रली बेस्ड होती आणि मला वाटतं त्याचा बेस हा कोल्हापूरच दाखवलेला होता. अवंतिका या मालिकेतला अर्धा पार्ट हा जो आहे हा कोल्हापूर आहे त्याच्यामध्ये. सो संख्यात्मक तुम्ही आत्ता म्हणाल तर आत्ता जास्त आहे, पण असं नाही झालेलं की ते झालंच नाही किंवा हे आत्ताच झालं पूर्णपणे, तर तशातली की ती गोष्ट नाही आहे असं मला वाटतं. बट येस, ॲज यू राईटली सेड की क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये कसं होतं की तुम्ही काही फॉर्म्स एक्सप्लोअर केल्यानंतर तुम्हाला आता वेगळं काहीतरी करावं असं वाटतं. की जसं गावगाथा गजाली नावाचा कार्यक्रम आला तर आमचा म्हणजे झीचा निलेश मयेकर जो आहे तर तो कोकणातनं येतो, त्याला अनेक वर्ष ते करायचं होतं. तर ते एक टायमिंग तुम्हाला त्याचं यायला लागतं की तुम्हाला त्या विशिष्ट 10:30च्या स्लॉटला काय मी वेगळं करू, तर तो विचार असतोच तुमच्या मनामध्ये, तुम्हाला ती एक योग्य वेळ यायला लागते की तो कार्यक्रम त्या दिवशी घडायला. इन अ वे तुम्ही असं बघा भाषेबद्दल जे म्हणालात तर त्याचं डायनॅमिक सगळ्यात मला असं वाटतं बदललंही चला हवं आहे त्यांनी, की ज्या प्रकारचे आपले ॲक्टर्स आले, ज्या प्रकारचे फॉर्म्स त्यांनी प्रेझेंट केले त्यांच्या स्किट्समधनं, तर ते सर्वव्यापी झालं. भारत विदर्भातनं येतो, कुशल दुसरीकडनं येतो आणि भाऊ दुसरीकडनं येतो आणि ह्याचा जो आपण म्हणूया खांब हा निलेश राहिला की त्यांनी हे सगळ्यांना खूप छानरित्या मिक्स करून घेतलं त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये. सो एक्सपान्शन हे होत राहतं, त्याला त्या काळानुसार त्याची गरज असते. रेटिंग काही प्रमाणात हा त्याचा भाग असतो, पण इट इज नॉट कंपल्सरी की तुम्ही रेटिंगमुळेच हे करता. म्हणजे माझंच मी उदाहरण द्यायचं झालं तर मी कलर्सला आल्यानंतर अर्थात आम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या मालिका आणल्या. खरं तर संतोष अयाचित बरोबर जसं जय मल्हार आलं उदाहरणार्थ, तर जय मल्हारवरती संतोष अयाचितनी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम केलं होतं. आता तुम्ही जय मल्हार हे ग्रामीण शैलीतलं आलं का, तर तसं नाही आलं. ती गोष्ट म्हणून तुम्हाला आकर्षित करते, त्याचं महत्त्व असतं, त्याचा कॉन्टेक्स्ट महाराष्ट्राकरता महत्त्वाचा आहे आणि म्हणून तुम्ही ते त्यावेळेस येतं म्हणून ते तुम्ही सिलेक्ट करता. आणि सिमिलरली 2017 साली संतोष मला भेटायला आला आणि त्यांनी मला श्री बाळूमामांचं चरित्र वाचायला दिलं आणि मला समहाऊ त्यांच्याबद्दल एक जनरल रीडिंगमध्ये काय आपण म्हणूया माहिती होती आणि मी त्याला इन्स्टंटली म्हटलं की ही मालिका करूया आणि त्यांनी ती अप्रतिम मालिका केली. म्हणजे कलर्सची ही मालिका इतकी पॉप्युलर होती त्यावेळेस, प्री लॉकडाऊन असं आपण म्हणूया, की ती महाराष्ट्राचा नंबर 1 शो तो होता. म्हणजे सगळ्या हिंदी वाहिन्या, झी या सगळ्यांना मागे टाकून तो शो पुढे गेला होता. तर त्याचं कारण मला असं वाटतं कुठेतरी की आता तो ग्रामीण आहे म्हणून चालला का, तर नाही, त्याच्यावरती तो तशा अर्थी चालत नाही. ते कॉन्टेंट वर्क व्हायला लागतं असं मला नेहमी वाटतं आणि तरच ते चालतं. नाहीतर ग्रामीण आहे म्हणून सगळंच चाललं आणि शहरी आहे म्हणून सगळंच चाललं असं कधीच घडणार नाही. आपण नंबर्स जर तपासले तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्या फॉर्मच्या घेतल्या म्हणून चालल्या का, तर चालत नाहीत. ठीक आहे, तो फॉर्म म्हणून तुम्ही वापरू शकता. जीव झाला येडापिसा नावाची ती मालिका म्हणून चालते की तो कोल्हापूरचा म्हणजे सांगली कोल्हापूरचा सेटअप आहे, तो गुंड मुलगा आहे आणि एक मध्यमवर्गीय घरातली मुलगी आहे जिचं लग्न होतं. आता ही गोष्ट रंगायला लागते. मी ही गोष्ट मुंबईत केली काय, विदर्भात केली काय, कोकणात केली काय, हे मॅटर करतं, कारण तिथे तुमची संस्कृती आणि भाषा बदलेल, बरोबर, त्याचे न्यूॲन्सेस बदलेल असं आपण म्हणूया. पण जर ती पात्र आणि ती गोष्ट मला जर नाही आवडली तर ती तुम्ही कुठेही करा, लंडनमध्येही करा, ती वर्क नाही होणार. मला असं वाटतं की तुम्हाला बाळूमामांची मालिका केली म्हणून मायथॉलॉजिकली ट्रेंड आला का किंवा हे चाललं का, तर असं नाही होत. ती गोष्ट वर्क व्हायला लागते. गोष्ट वर्क झाली की प्रेक्षक आपोआप त्या मालिकेकडे वळतो. मी जसं म्हटलं की ती प्रगल्भता मराठी प्रेक्षकात आहे. अनेकदा असं झालेलं आहे की झीमध्ये असताना, तेव्हा आता झी पॉप्युलर असताना 4 दिवस सासूचे पॉप्युलर झालेली आहे, झोका नावाची पॉप्युलर झालेली मालिका आहे, किंवा ते पॉप्युलर असताना आमच्याही मालिका झालेल्या आहेत. म्हणजे स्टार पुढे होतं
तेव्हा आमची एका लग्नाची दुसरी गोष्ट पॉप्युलर होती, उंच माझा झोका पॉप्युलर होतं. सो हे चालत राहतं. म्हणजे द डायनॅमिक्स कीप चेंजिंग. मला असं वाटतं टी व्ही हे थोडं फ्लुइडिक माध्यम आहे. त्याला एक पॅटर्न्स येत राहतात असं आपण म्हणूया, आणि ते पॅटर्न्स इव्हॉल्व्ह होत राहतात. पण ते पॅटर्न्स आता हे करूया म्हणून असं होत नाही. तुम्हाला गोष्ट अट्रॅक्ट करतात, मग त्याच्या बाजूनी तुम्ही त्याचं एक काय आपण म्हणूया, तुम्ही त्याचं ते डिझाईन करू शकता की तुम्हाला त्या सेटअपमध्ये न्यायचे आहे का, पुण्यात न्यायचे आहे, कोल्हापूरला न्यायचे आहे, नागपूरला न्यायचे आहे. जसं माझ्या नवऱ्याची बायको नागपूर बेस्ड दाखवलेलं होतं. सो ते त्या कथेप्रमाणे तुम्ही ते पात्ररचनेप्रमाणे तुम्ही ते ठरवता, नॉट द अदर वे राऊंड. ग्लोबलायझेशन जे झालं त्याच्यानंतरच हे सगळे आले, प्रायव्हेट प्लेयर आले, झी आलं, हे आलं, तर ते हळूहळू झिरपत गेलं असं म्हणतात. पहिल्यांदा त्याचा फायदा मुंबईत झाला, पुण्यात झाला, मग सेमी अर्बनला झाला, म्हणजे टियर 2 सिटीजमध्ये झाला, आणि मग ग्रामीण भागात झाला. हे जसं पाझरत होतं तसं तिथल्या लोकांची ॲस्पिरेशन्स वाढत होती, तिथल्या लोकांकडे खेळता पैसा येत होता, तिथल्या लोकांच्या ॲम्बिशन्स वाढत होत्या, बाईंग कपॅसिटी वाढत होती. त्यामुळे जाहिरातदारांनाही तिथं पोचायचं होतं की जे इकॉनॉमिक्सचा भाग आहे कुठल्याही चॅनलला चालवायला. तर महाराष्ट्राचं बदलते इकॉनॉमिक्स 1990 ते 2020 आणि विशेषतः 2000 ते 2020 आणि चॅनलच्या मालिकांचा बदलता ट्रेंड, विषयांचा, ॲस्पिरेशन्सचा, गावांचा, ह्याच्यात काही पॅरलल्स आहेत का की हे असं घडत गेलं म्हणून मालिका अशा बदलत गेल्या? खरं इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तशा अर्थी टू बी व्हेरी ऑनेस्ट मी विचार केलेला नाही आहे. बट मी एक काय आपण म्हणूया त्याचे एक वेगवेगळे पॅरामीटर्स कम्पेअर करून ह्याचा नक्की मी किंवा कोणी अभ्यास केला तरी चालेल त्याच्यावरती. पण मला दुसरं काय वाटतं माहिती आहे का, की हे कॉम्प्लिमेंटरी आहे कुठेतरी. इट इज म्हणजे असं नाही आहे की चॅनल्सच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे की ग्लोबलायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यात महाराष्ट्राची प्रगती, इकॉनॉमिक प्रगती हा एक वेगळा फॅक्टर आहे. त्याचं कारण असं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचं युनिक पोझिशनिंग असं आहे किंवा आपल्या राजकीय नेत्यांचं हे विजन आहे असं आपण म्हणूया की 1960 सालापासूनच महाराष्ट्र या राज्यांनी अनेक सेमी टाउन्स तयार केलेली आहेत आणि तिथे व्यावसायिक पद्धतीने एक सेटअप्स तयार केलेले आहेत. आणि हे तुम्हाला सार्वत्रिक महाराष्ट्रामध्ये दिसेल. तुम्ही म्हणाल की आता तीच ठिकाणं आहेत, तर ती ठीक आहे, तशा अर्थी ती तेवढीच ठिकाणं आहेत. पण हा बदल किंवा हा फरक बदलापेक्षाही हा फरक तुम्हाला इतर राज्यांमध्ये जर तुम्ही आकडे काढलेत की आपल्याकडे किती अशी महत्त्वाची शहरं आहेत, जिल्हे आहेत, जिथे त्याची एक सेल्फ सफिशियंट इकॉनॉमी आहे, आणि इतर राज्यातलं काढलं तर हा फरक तुम्हाला नक्की जाणवेल. म्हणजे आज तुम्ही बघाल की पुणे तर झालंच होतं डेव्हलप, कोल्हापूर वॉज अन इंडिपेंडंट, हे औरंगाबाद तसं डेव्हलप झालं म्हणजे कॉन्शियसली करण्यात आलं, नाशिक झालं, नागपूर झालं, सोलापूर झालं. त्याचा आता प्रगतीचा आलेख किती काय, मी काही इकॉनॉमिस्ट नाही, त्यामुळे तो त्यातला वेगवेगळ्या पॅटर्न्स असेल त्याच्यामध्ये. पण प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा जो तुमचा मुद्दा आहे तो या वाहिन्यांनी साध्य करून दिला का, तर तो नक्की साध्य करून दिला. म्हणजे ग्लोबलायझेशन हा टी व्हीचा भाग नाही आहे. त्याच्यात टी व्ही आलं, मालिका लोक बघायला लागले, हे झालं, त्याच्यामुळे प्रेक्षक मिळाले आणि म्हणून मी जाहिरात केली, हा एक भाग इथपर्यंत आहे. पण ग्लोबलायझेशनचे जे परिणाम आहेत की मॅकडोनल्ड आज कोल्हापूरमध्येही पॉप्युलर असणं किंवा मल्टिप्लेक्सेस आज महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात असणं किंवा कपड्यांचे ट्रेंड्स असणं, तर हा बदल ग्लोबलायझेशनचा भाग आहे. आणि मी त्याच्यामध्ये एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्हली असंही बघायला हरकत नाही की हा जो येणारा पैसा होता तो मुख्यतः पुन्हा हिंदी वाहिन्यांकडे गेला असता. पण आज जेव्हा काही महत्त्वाचे ब्रँड्स आहेत जे दिल्ली बेस्ड आहेत, बँगलोर बेस्ड आहेत, ओके, म्हणजे ही नावं मी तुम्हाला खूप सारी देऊ शकतो, ते ब्रँड्स कॉन्शियसली महाराष्ट्रामध्ये येताना हिंदीबरोबर मराठी वाहिन्याही विकत घेतात. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांपर्यंत त्यांना पोचवायचं आहे हे जरी असलं तरी तो रूट ते वेगळा शोधू शकले असते. लोकल ट्रेडर रूट आहे, वर्तमानपत्र आहेत, प्रिंट रेडिओ आहे, हिंदी वाहिन्यांचं महाराष्ट्रात डुप्लिकेशन खूप आहे. असं असतानाही आज प्रामुख्याने मराठी वाहिनी ही प्रेफर्ड समजली जाते, मग ती कुठची XYZ असो. सो त्या बदलाचा हा एक पॉझिटिव्ह भाग असा आहे की इथे रेव्हेन्यू येणं आणि पुन्हा त्या सगळ्या इकोसिस्टमला ग्रो होणं ही आहे.
दुसरी एक खूप महत्त्वाची बदललेली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की हा प्रेक्षक आणि आपला इथला बिझनेसमन ह्याच्या ग्रोथ स्टोरीबद्दलही कधीतरी कोणी लिहिलं पाहिजे. म्हणजे पुन्हा मी काही ब्रँड्सची काही नावं घेत नाही, पण अनेक लोकल जाहिरातदार हे टी व्हीवर आले आणि त्यांचे बिझनेसेस वाढले. आणि आज तुम्ही मराठी चॅनल्सवर जा तर तुम्हाला स्थानिक जाहिरातदार खूप दिसतील. आता हे कॉम्प्लिमेंटरी मराठीच माणसाला झालेलं आहे. म्हणजे त्याच्यात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आले, ज्वेलर्स आले, खाण्याचे पदार्थ आले. तर अशा अनेक जणांनी मराठी वाहिन्यांच्याच वरती राईड करून मराठी प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आहे. सो इन अ वे इथे ग्रोथ ही मराठी बिझनेसेसची आणि मराठी माणसाचीच झालेली तुम्हाला दिसते. आणि हा तुम्ही अगदी म्हणजे लिहून काढा. हा तुम्हाला जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स असतील, ते न्यूज चॅनल्स असतील, तिथे हा तुम्हाला फरक पडेल की आज एक स्थानिक आमदारसुद्धा जाहिरात देतो त्याची, आणि ती जाहिरात मराठी चॅनलवर येते आणि ती मराठी प्रेक्षकांकरता असते. सो ती इकोसिस्टम जी आहे मला असं वाटतं ती खूप हेल्दी चांगली इकोसिस्टम तयार महाराष्ट्रात झाली आहे. मी असं त्याच्याकडे बघीन. आणि दुसरा एक तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ग्लोबल विषयाकडे बघता की भारत हे मार्केट असं आहे की जे ॲडव्हर्टायझिंगवर चालतं. अमेरिका हे मार्केट असं आहे जे सबस्क्रिप्शनवर चालतं. सो आता हा फरक काही मराठी वाहिन्यांनी ठरवलेला नाही आहे, कारण वी आर अ ॲडव्हर्टायझिंग ड्रिव्हन मॉडेल. तर वर्तमानपत्रांनाही जाहिराती हे सगळ्यात प्रामुख्याने साधन आहे. म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शनचं कलेक्शन आणि जाहिरातीचं कलेक्शन असं जर बघितलं तर तो प्रचंड तफावत असेल, हे मी तुम्हाला आजही सांगतो. आणि आजही वाहिन्यांच्या करतासुद्धा हीच फॅक्ट आहे की ॲडव्हर्टायझिंग ड्रिव्हन मॉडेल आहे, सबस्क्रिप्शन ड्रिव्हन मॉडेल नाही. आत्ता ज्या येणाऱ्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्याने हे मॉडेल कदाचित बदलू शकेल. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की ही ग्रोथ, प्रेक्षक संख्या, ग्लोबलायझेशन हे सगळे जरी भाग असले तरी त्याचा फायदा किंवा त्याचं काय आपण म्हणूया, आय एम सेइंग देअर कुड बी एक्सेप्शन्स की ह्याच्यामध्ये काही असतील. बाय अँड लार्ज आपण जे म्हणतो ना की तो महाराष्ट्राला, मराठी प्रेक्षकांना, मराठी काय म्हणूया जाहिरातदारांना आणि मराठी वाहिन्यांना नक्की झालेला आहे. बरं, अजून एक मला या निमित्तानं विचारायचं आहे तुम्हाला की जसं एक आर्थिक अँगल होतं तसंच सामाजिक अँगल असतो. तर महाराष्ट्र या सगळ्या मालिकांनी, या सगळ्या चॅनल्सनी, असं तुम्ही म्हणालात 20हून अधिक मराठी प्युअर चॅनल्स, आणि तो कंटेंट कन्झ्युम होतो आहे. तो यूट्यूब चॅनलवरून पर्सनली पण कन्झ्युम होतो आहे, त्यांच्या OTTवरनं कन्झ्युम होतो आहे. तर या मालिका समाजाला घडवण्यात, बिघडवण्यात किती प्रमाणात इन्फ्लुएन्स करतात? तुमचा अनुभव काय आहे? आणि विशेषतः गेल्या 10 वर्षात जेव्हा कंटेंट ओव्हरलोड आहे त्यावेळी तो कसा आहे? माझं थोडंसं म्हणजे ह्याच्यात काय आपण म्हणूया की दोन्ही बाजूचं मत आहे. इन्फ्लुएन्स होतो का, तर इन्फ्लुएन्स हा खूप मोठा शब्द झाला. ओके, म्हणजे इन्फ्लुएन्स ही मराठी मालिका करते किंवा कुठलीही मालिका करते तर त्याचे अर्थ वेगवेगळेही असू शकतात. इन्फ्लुएन्स कुड बी पॉझिटिव्ह, इन्फ्लुएन्स कुड बी निगेटिव्ह. आत्ता यू आर इंटरप्रिटिंग इट ॲज अ निगेटिव्ह, बरोबर. पण म्हणजे तुम्ही कधीतरी हा एक म्हणजे तुमच्या प्लॅटफॉर्मने हा कधीतरी डिपस्टिक करावा. आणि मी तुम्हाला माझ्या अंदाजे तरी खात्रीने असं सांगू शकतो, प्रश्न जर न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह विचारलेत तर लोकांना, तर ते पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे बाय अँड लार्ज. बरं, त्याचं कारण असं की माध्यमं वेगवेगळी आहेत. मराठीमध्ये साहित्याचं प्रमुख पद होतं, त्याच्या बरोबरीने पत्रकारितेचं खूप मोठं काय आपण म्हणूया भाग आहे समाज घडवण्यामध्ये. त्याच्यानंतर नाटक आहे, पॅरलली हे सगळं घडलेल्या गोष्टी आहेत, संगीत आहे त्याच्यावरती, आणि मग दूरदर्शन येणं आणि मग ह्या मालिका येणं. तर आता हा मी जसं म्हटलं ना की हा फ्लुइडिक भाग आहे. माध्यमांची जी गरज आहे, नाटक म्हणून मी एक गोष्ट सांगणं, चित्रपट म्हणून मी एक गोष्ट सांगणं आणि मालिका म्हणून एक गोष्ट सांगणं. आता चूक का बरोबर हा एक वेगळा वादाचा विषय, म्हणजे हा प्रश्न वेगळा आपण घेऊ शकतो. पण माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की मालिका ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या घरामध्ये असणारी गोष्ट आहे. आणि जेव्हा अशी गोष्ट घडते तेव्हा तुम्ही मोस्टली ज्याला आपण फॅमिली सोप्स म्हणतो त्या प्रकारचा फॉर्मॅट, त्या प्रकारचा ड्रामा हा एशियामध्ये मी असं म्हणू शकेन बाय अँड लार्ज की तो वर्क होतो. म्हणजे परदेशामध्ये तुम्ही UK बघाल किंवा अमेरिका बघाल तर स्टोरी टेलिंग वेगळी आहे, गोष्टीचं सांगणं वेगळं आहे. पण तुम्ही साऊथ अमेरिकेमध्ये जा, यू विल फाइंड फॅमिली ड्रामाज,
मोर. ओके. आणि दॅट इज अगेन अ कॉन्टेक्स्च्युअल रिलेशनशिप विथ इंडिया, एशिया, की इथे तुमची एक जी असलेली समाजरचना आहे, जी कौटुंबिक समाजरचना आहे, तिथे कुठेतरी काय आपण म्हणूया, हे कॉम्प्लिमेंट होतं का असं मला वाटतं. बरोबर. सो टी व्ही मालिका जेव्हा आपण घरात बघतो, ओके, आणि ती मराठी असो, बंगाली असो, हिंदी असो, तमिळ असो, तर ती टी व्ही मालिका आजही बाय अँड लार्ज ही कुटुंबानी बघण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून ते कौटुंबिक मालिकांचं प्राबल्य आलं असावं असं मला वाटतं, किंवा स्थिरावलंही असावं. म्हणजे असं मी मराठीकरता हे नाही म्हणत आहे. तुम्ही आज तमिळनाडूमध्ये बघा, म्हणजे चेन्नईमध्ये बघा, आंध्रमध्ये बघा. आंध्रमध्ये सगळ्यात टेलिव्हिजनचं कन्झम्पशन हायेस्ट आहे बाय द वे. आंध्रमध्ये 20 जनरल एंटरटेनमेंट चॅनल आहेत, म्हणजे 100 रिजनल चॅनल असतील बाय द वे, कदाचित, म्हणजे याच्या आसपास. आपल्याकडे टोटल 20 चॅनल आहेत, त्यांच्याकडे जनरल एंटरटेनमेंट चॅनल 20 आहेत. बंगालमध्ये परत जनरल एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत. तर या सर्व राज्यांमधला हा जर ट्रेंड बघितलात, आणि मग नॉर्थमध्ये सगळा मध्य प्रदेश, गुजरातपासून हा हिंदी मालिकांचा प्रभाव तिथे आहे. तर ह्याचा जर तुम्ही लसावी मसावी जर असेल काय तो, तर ते म्हणजे मालिकांचं आकर्षण का आहे, किंवा मालिका या माध्यमातून का सादर होतात आणि त्या बघितल्या जातात भारतभर. ओके. तर ह्याचं कुठेतरी कारण आपल्या समाजरचनेशी पण आहे असं मला वाटतं. आता तो ट्रेंड बदलतो आहे. इनफॅक्ट आता माझा मुलगा काय बघतो, तर हा ट्रेंड बदलतो आहे. तो पुढे जाऊन अजूनही बदलेल, तो इव्हॉल्व्ह होईल. तर हा एक वेगळा भाग झाला. सो मालिका चांगल्या का वाईट आणि पुढचा येणारा ट्रेंड, ह्याच्यामध्ये जो आत्ता भाग आहे की भारतभर या मालिकांचं प्राबल्य का आहे. म्हणजे पुन्हा तोच माझा मुद्दा, की जर इतक्या कोटींमध्ये ही प्रेक्षक संख्या बघते आहे, सो त्याची काहीतरी तर भावनात्मक गुंतवणूक त्याच्यामध्ये होत असेल. मी तुम्हाला सांगतो की मोस्टली काय होतं की टीकात्मक लिखाण जेव्हा मालिकांच्या बाबतीत होतं, की हे त्याच्यात पाणी घालतायत, ते TRPसाठी होतं आहे. तर म्हणजे हा कदाचित तुम्ही एक वेगळा विषय घ्या, आमचे अनेक मित्र आहेत त्यांच्याबरोबर एकत्र येऊन. त्यातला जो प्रोटॅगनिस्ट नावाचा भाग आहे, की ती साधारण हा एक फॉर्म मात्र ठरलेला आहे त्याचा, हे मी मान्य करीन. पण फॉर्ममध्ये सांगताना जरी गोष्ट असली तरी त्या सामान्य मुलीच्या जडणघडणाची गोष्ट असते. त्याच्यात धक्कातंत्र, नाट्यमयता हे सगळे प्रकार येतात. पण कोणीही मालिका ठरवताना, डिझाईन करताना आपण असं म्हणतो, त्या मुलीचे एक कोर व्हॅल्यूज असतात, त्या डिफाईन करून ते मालिकेमध्ये येतात. मग ती ग्रामीण असो, शहरी असो, मध्यमवर्ग असो, निम्नवर्ग असो, श्रीमंत असो. आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल की हे रिपिटेटिव्हली सगळीकडे का होतं, तर आता हा वेगळा चर्चेचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये असं नाही होत की ते आंधळेपणाने काही ड्रामा केला, असं नाही होत. तुम्हाला त्या सेंट्रल कॅरेक्टर्स मे बी आपण कधीतरी प्रत्येक मालिका घेऊनही हा तपासू शकतो की त्या कॅरेक्टर्स का वर्क होतात, की अवंतिका का वर्क झाली, आभाळमायामधली सुकन्याताईचं कॅरेक्टर का वर्क झालं, गंगाधर टिपरे का वर्क झाले, रोहिणीताई का वर्क झाल्या असतील. ह्याचं कारण आहे ना, त्याच्याशिवाय लोक इतकं, महाराष्ट्र काही म्हणजे प्रेक्षक वेडे नाही आहेत. तुम्हाला हे ॲक्सेप्ट कुठेतरी करायला लागेल की जेव्हा गावागावात तुम्हाला 4 दिवस सासूचे बघतात लोक हे दिसतं, किंवा आम्ही बाळूमामा बघतो हे दिसतं, तर लोकांना त्यांच्या जीवनाशी निगडीत काहीतरी एक कनेक्ट असं आपण म्हणूया, भावनिक असेल, सामाजिक असेल, पर्सनॅलिटीचा असेल, अशा अनेक स्तरांवरती त्याचा कनेक्ट निर्माण होतो. लोक त्यांच्यामध्ये गुंततात. तो आता तुमचा जो प्रश्न होता की डायरेक्टली ते किती इन्फ्लुएन्स करतं, तर त्याचं उत्तर माझं हेच राहील की ते संमिश्र आहे. त्याला आपण निगेटिव्हली असं म्हणणं की एक विलनिश कॅरेक्टर दाखवलं म्हणजे लोक विलन झाले किंवा त्याचा प्रभाव होतो. तर मला असं वाटतं जेव्हा TV नव्हतं तेव्हा सर्व हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये विलन होते. त्याचीही नावं तुम्ही काढा, तर समाज त्याच्यामुळे बिघडला का, तर असं नाही होत. लोकांना कळतं की ही कलाकृती आहे किंवा मालिका आहे किंवा हे एंटरटेनमेंट आहे माझ्याकरता. त्याच्यात तुम्ही किती इन्व्हेस्टेड होता हा नक्की महत्त्वाचा भाग आहे. आणि ते इन्व्हेस्टेड होणं हे आमचंही काम आहे. पण त्याच्या मागे, त्याच्या खाली काही कोर व्हॅल्यूज असतात त्या सेंट्रल कॅरेक्टरच्या, त्याच्याशिवाय ते वर्क होत नाही. आणि कसं होईल, म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा एखादं पात्र तयार केलं जातं, नाटक असो, हा फॉर्म कुठेही ॲप्लिकेबल आहे, त्याचे काही DNAs असतात, त्याचे गुणधर्म असतात, त्याचं हे असतं, ते तुम्हाला प्रत्यक्ष अपफ्रंट कॉन्शियसली दिसत नसतात. हे तुम्हाला सबकॉन्शियसली त्याच्या
रिलेशनशिपमधनं, बोलण्यातनं, वागण्यातनं दिसत असतात. त्याच्याशिवाय होणार सून मी या घरची नावाची मालिका होती, ती इतकी डोक्यावर लोकांनी घेतली नसती. कारण त्या मुलीचा स्ट्रगल, त्या मुलीचं त्या मोठ्या घरात येणं आणि हे सगळं ॲडजस्ट होणं, तर हा स्ट्रगल कुठेतरी मुलीला आपला वाटतो. आणि आमच्या अनेक रिसर्चेसमध्ये म्हणजे हे तुम्हाला कधीतरी रिसर्च पेपर तो तुम्ही जर म्हणालात म्हणून, अनेकदा लोकांनी सिम्बॉलिकली तेजश्री असेल, अवंतिका असेल, रोहिणीताईंचं पात्र असेल, हर्षदाताईचं पुढचं पाऊल मात्र पात्र असेल, ह्यांनी त्यांना कोरिलेट त्यांच्या आयुष्यात रोल मॉडेल्स म्हणून केलेले. इन्क्लुडिंग वहिनीसाहेबमधलं भार्गवी चिरमुलीचं पात्र आहे. एका रिसर्च करता आम्ही सोलापूर, लातूर या सर्व पट्ट्यामध्ये गेलेलो होतो आणि तिथे तर म्हणजे कदाचित माझ्याकरता पहिल्यांदा हा अनुभव उलटा होता की तेव्हा ज्या बायका ग्रुप डिस्कशन्समध्ये बोलत होत्या त्यांना असं वाटत होतं की ही मुलगी जी लढते आहे ते माझ्याकरता इन्स्पिरेशन आहे. तर आपण इथे बसून काय विचार करतो आणि ते काय विचार करतात, हा जो गॅप आहे ना, हा आपण कधीच समजून घेत नाही. कारण आपण इथे खूप जनरलायझेशन करतो इथे. वेळेस ती जी लातूरमधली मुलगी आहे ती त्या स्तरात वाढते आहे, त्या सामाजिक परिस्थितीत वाढते आहे आणि ती जेव्हा त्या मालिकेतलं पात्र बघते, सो तिच्या डोक्यात काय तिची भावना आहे आणि तिची गुंतवणूक आहे आणि ती तिच्याकडे कसं बघते, हा पूर्णपणे वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. आणि मला त्या दिवशी हे रिअलाईज झालं, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हॅल्यू सिस्टम्स करत असता, पण ते तुम्हाला जेव्हा कळतं की प्रेक्षक खूपच वेगळ्या पद्धतीने अजून जास्तपणे गुंतवणूक करून त्याला रोल मॉडेल म्हणून जर बघत असेल तर तुम्हाला ते जास्त काळजीपूर्वक किंवा जास्त इंटरेस्टिंगली, एंटरटेनिंगली ते तुम्हाला आणायला लागतं. आणि मला असं वाटतं ती त्या इन्फ्लुएन्स या शब्दाची गंमत ही आहे असं मला वाटतं. मला यातल्या काही मुद्द्यांवर यायचं आहे, पर्सनल व्ह्यूइंग आणि पण त्या फ्युचरच्या टप्प्याकडे जायच्या आधी अजून एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे सिनेमा. 2005पर्यंत मीही कुठला सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितल्याचं आठवत नाही. असं म्हटलं जायचं की एकदम डल पिरियड तो नाटकाचाही होता, सिनेमाचाही होता. आणि 2005च्या आसपास ते सगळं बदललं. सिनेमे आले, सुवर्णकमळ मिळालं श्वासला, झी आलं आणि अचानक मग आता तो एकदमच म्हणजे त्याची रॅली शेअर मार्केटच्या भाषेत अजून चालू आहे, चांगल्या अर्थानं छान आहे. तर महाराष्ट्रातला सिनेमा गेल्या 15 वर्षात कसा बदलला, काय बदलला आणि आज तो कुठल्या स्थितीला आहे? नाही, एक आपल्याकडची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी जसं म्हटलं की नाटक, टेलिव्हिजन आणि म्हणजे मी तर म्हणेन एकांकिका, नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपट हा प्रवास आहे. आणि मी कित्येक जणांची नावं तुम्हाला सांगू शकतो की आम्ही सगळ्यांनी टेलिव्हिजनसाठी काम केलेलं आहे. म्हणजे आता कोणाची नावं घेतली तर मिस होतील का काय होतील हे मला लक्षात येत नाही. पण अगदी केदार असेल, सतीश असेल, खूप जणांनी टी व्हीवरती काम करताना या प्रत्येकाला मला वाटतं समीर विद्वांसनी काम केलेलं होतं. या सगळ्यांचं ॲस्पिरेशन हा सिनेमा होता. म्हणजे परेश मोकाशींनी नाटक केलं, तो टी व्हीत आला नाही पण तो सिनेमाकडे गेला. कारण ॲस्पिरेशनली सिनेमा हे माध्यम खुणावतं. कारण ते युनिव्हर्सल आहे, जागतिक आहे, तुम्हाला तुमची वेगळी कथा मांडता येते, त्यात ती वेगळ्या प्रकारे वेगळ्या दृष्टीने ऑडियन्सेसकडे पोचते. म्हणजे आपल्याकडची मला महत्त्वाची गोष्ट ही वाटते की आपल्या टॅलेंटला वेगळं काहीतरी करायचं हे खुणावतं. म्हणजे त्याला मी एक पॅरलल असं म्हणायचं झालं तर की हिंदी, बॉलिवूड किंवा साऊथमधला विशेषतः तमिळ आणि आंध्रमधला तेलुगू सिनेमा आहे, हा खूप ॲक्शनपट किंवा मसालेवाईक आहे. मसालेवाईक हा शब्द अशासाठी कारण एका फॉर्म्युला बेस्डमध्ये सिनेमा आहे. अर्थात हिंदी सिनेमा आत्तासुद्धा बदलतो आहे. गेल्या काही वर्षात त्यांनाही गोष्ट सांगण्याचं महत्त्व पटतं आहे त्याच्यामध्ये. पण या तुलनेत बंगाली, मल्याळम आणि मराठी सिनेमा, आणि मराठी थोडा उशिरा आला, पण ज्या प्रकारे त्यांनी भरारी घेतली आहे, ज्या प्रकारे गेली 2-3 वर्ष जरी लॉकडाऊनच्या काळात डल गेली असली तरी ज्या प्रकारे आता लोक या वर्षात पुन्हा चित्रपट आणणार आहेत, ते बघता मला असं वाटतं की ही आपली जमेची बाजू आहे मोठ्या प्रमाणात. की तुम्हाला काहीतरी ओरिजिनल निर्माण करण्याची इच्छा ही मराठी क्रिएटिव्ह माणसाला प्रचंड आहे. म्हणजे समहाऊ आपल्या लोकांना चांगल्या अर्थी कॉपी करायला आवडत नाही. वी डोंट प्रेफर अ कॉपी, वी प्रेफर अन ओरिजिनल अटेम्प्ट. आणि ही खूप कठीण गोष्ट असते, ती मला सार्वत्रिक वाटते. म्हणजे जॉनर कुठलाही असो, त्या माणसाला ओरिजिनली काहीतरी स्वतःचं म्हणणं मांडायचं असतं.
काही सिमिलॅरिटीज तुम्ही म्हणू शकाल हे इथलं होतं तिथलं होतं, पण त्याला स्वतःचं काहीतरी सांगायचं असतं. आणि ही जी काय म्हणूया अर्ज आहे ती खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच खूप नवीन डायरेक्टर्स गेल्या काही वर्षात मराठीमध्ये आले. सो म्हणजे आता नव्याने पुन्हा म्हणजे असं म्हणूया की ह्याची सुरुवात हळूहळू झाली, ही इतकं वाढेल का असं माहीत नव्हतं, पण ते निश्चितपणे वाढत गेलं. वेगवेगळे प्रयोग होत गेले. म्हणजे मी मगाशी नाव विसरलो की टी व्ही डिरेक्टर्सपैकी, तर माझ्या आयुष्यातली पहिली मालिकाचा दिग्दर्शक हा निशिकांत कामत होता, ज्याचा मी EP होतो, मी ज्युनियर EP होतो. आणि इन अ वे म्हणून निशिकांत माझा काय म्हणूया मेंटॉर आहे एका अर्थी. नंतर आमची खूप चांगली मैत्री झाली आणि मग त्याच्यामुळे लय भारीसारखा सिनेमा झाला, जो तुम्ही मसालेवाईक म्हणू शकता, फॉर्म्युला बेस्ड सिनेमा म्हणू शकता, पण त्यांनी तो पेलला. म्हणजे सगळीच टीम, रितेश, अजय, अतुल, निशिकांत आणि अनेक त्याच्यामध्ये काय आपण म्हणूया इंटेलिजंट क्रिएटिव्ह लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होती, की त्यांनी तो सिनेमासुद्धा म्हणजे आपल्याला करता येतो का, तर तोही करून दाखवला त्याच्यावरती. पण आपल्या सक्सेसमध्ये जर बघाल तर तुम्ही नटसम्राट पण चाललेला आहे, तर हे तुम्हाला कुठेही भारतात नाही सापडणार की एका नाटकावरचा सिनेमा 70 साली लिहिलेला आज 2015 साली प्रदर्शित होतो आणि जवळजवळ 40-50 कोटीचा धंदा करतो. तर तुम्ही ही अपेक्षा नाही, म्हणजे कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल. उलट मी म्हणतो दुनियादारी हा सुद्धा शिरवळकरांची कादंबरी आहे, तशा अर्थी अत्यंत पॉप्युलर झालेली कादंबरी, पण ती आजच्या काळाची नाही आहे. ती कधी शिरवळकरांनी लिहिलेली आहे आणि ती आजही जेव्हा संजय जाधव मांडतो तेव्हा ती त्याची मालिकाही येऊन गेली झी मराठीवरतीच, पण तरीसुद्धा चित्रपट त्याचा गाजला. आणि मला असं वाटतं मग आपल्या डिरेक्टर्सनी खूप छान प्रकारे अनेक जॉनर्स एक्सप्लोअर केले. लँडमार्क्स फिल्म्स जर झाल्या तर तुम्ही बघाल की परेशचा हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे, राजीव बिचारा ही ऑल्सो पास्ट अवे, त्याचा जोगवा आहे विच इज अ लँडमार्क फिल्म. महेश सरांचं तर मला अनेकदा गंमत वाटते की त्या माणसाला कुठचा जॉनर येत नाही हा प्रश्न आहे त्याच्यावरती, की त्यांनी एकीकडे वास्तव केलं आहे, एकीकडे त्यांनी तब्बूचं अस्तित्व केलेलं आहे. इट्स अ सच अ कॉन्ट्रास्टिंग नॅरेशन. एकीकडे मी शिवाजीराजे भोसले केला आहे, जो 2010च्या काळामधला सगळ्यात मोठा कमर्शियल हिट होता त्याच्यावरती, आणि तेव्हाच त्या माणसांनी काकस्पर्श केलेला आहे. आणि मग नटसम्राट पण केलेलं आहे. सो ही जी रेंज आहे आपल्याकडे तर ती मला असं वाटतं प्रेरणादायक आहे आणि ती इन्स्पायरिंग आहे त्याच्यामध्ये. आणि मग अर्थातच खूप सारे सिनेमे येत गेले. फॅन्ड्री, किल्ला, एलिझाबेथ एकादशी, मग एकीकडे मी जसं म्हटलं कट्यार, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ठाकरेसारखा बायोपिक आला, आनंदी गोपाळसारखा चित्रपट आला, नाळ आला. तर अनेक वेगवेगळे प्रयोग तुम्ही जे ह्या चित्रपटांचा एक नुसता आराखडा जरी काढलात, चार्ट केलात आणि जॉनर्स बघितलेत, तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्स आपण अटेम्प्ट केलेले आहेत. म्हणजे आत्ता नुकताच लॉकडाऊन नंतर झिम्मा नावासारखा चित्रपट रिलीज झाला आणि तो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला की एक साधी इतकी सिंपल कथा आहे की एक काही बायकांची एक UK टूर आहे आणि त्याच्यात होणाऱ्या गमती जमती. सो समवेअर आय थिंक आपल्या प्रेक्षकांची प्रगल्भता मला ह्याच्यातनंच गमतीशीर वाटते की समवेअर दे रिजेक्ट ऑल्सो फॉर्म्युला अँड ॲक्सेप्ट ऑल्सो, बट दे आर ओपन टू आयडियाज, असं मला कुठेतरी वाटतं. तुम्हाला प्रभावीपणे काहीतरी सांगणं महत्त्वाचं असतं, ते त्याला आवडतं. महाराष्ट्रातल्या सिनेमाला एक विशेष काय प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणूया किंवा अपॉर्च्युनिटी म्हणूया ती अशी आहे की मराठी माणसाला हिंदी उत्तम कळतं, त्यामुळे त्याला कायम हिंदीची कॉम्पिटिशन असती. म्हणजे वेदर मेकिंग अ चॉईस टू वॉच हिंदी का मराठी, थिएटर मिळणे, स्क्रीन मिळणे. आणि गेल्या 6 महिन्यात विशेषतः या लॉकडाऊनचा पिरियड संपल्यानंतर एक नवी चित्र तयार झालं आहे की साऊथ इंडियन सिनेमा ओव्हरटेक करतो आहे. म्हणजे आता आम्ही या 2022मधला हिंदी सिनेमा कुठला तर आठवत नाही आहे, पण 2022मध्ये पुष्पा आठवतो, KGF आठवतो, अजून आठवतो, ते रील्सवर ते खूप चालू असतं. तर ह्या सगळ्यात मग मराठी सिनेमाला आता पुढं काय प्रश्न आहेत, तो या सगळ्यांची जी आधीपासून आहेच हिंदी मराठी कॉम्पिटिशन. परवाच मी वाचलं की शेर शिवराजला स्क्रीन मिळत नव्हत्या, त्याच्यावरनं काही बातम्या आल्या. तर हे जे कायमचं एक काय म्हणूया घर्षण आहे, ह्याच्याकडं
कसं बघतात सिनेमावाले आणि आता भविष्यात कसं बघायला पाहिजे? नाही, 2 मुद्दे आहेत तुमच्या ह्याच्यातले, की स्क्रीन्स मिळतात का नाही, हा आपण एक आत्ता म्हणजे त्याचं उत्तर मी नंतर देतो. प्रामुख्याने आपल्याला कॉम्पिटिशन हिंदी सिनेमाची आहे. साऊथ सिनेमाबद्दलही मी तो 3रा भाग आहे ॲक्च्युली, तुमच्या प्रश्नात ते 3 भाग आहेत. तर हिंदी सिनेमाची कॉम्पिटिशन हा नक्की आपल्याकडे खूप टफ भाग आहे. आणि जर आपल्याकडे बॉलिवूड नसतं तर आपण काय असतो, हा कधीकधी मी विचार करतो. कारण बाकी इतर भाषांमध्ये बॉलिवूड नाही. त्यामुळे बॉलिवूडचा जो माध्यमातून येणारा सुद्धा प्रभाव आहे तो माझ्याकडे खूप आहे. म्हणजे हिरो जो आपण म्हणतो, त्यांचं ब्रँडिंग, मार्केटिंग, PR ही इतकी मशिनरी जोरात हे वापरली जाते, तर त्याचा प्रभाव इथेही महाराष्ट्रात होतो. आता पुन्हा एकदा रिसर्चचा भाग आहे. मी मला वाटतं पिफला एका चर्चेत असं म्हणालो होतो आणि जब्बार सर होते, तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही इनफॅक्ट आम्हाला हे सांगायला पाहिजे, की मला असं वाटतं 60-70च्या दशकातही हा प्रॉब्लेम असणार. कारण तेव्हाही दिलीप कुमार होते, देवानंद होते, राज कपूर होते, मग राजेश खन्ना होता, मग अमिताभ बच्चन होता. सो असं नाही की लोकं नव्हती. तेव्हाही तेच कॉम्पिटिशन महाराष्ट्राला फेस करायला लागली असणार. पण त्या तुलनेत आपला सिनेमा अधिक सक्षम, दर्जेदार आणि कन्सिस्टंट होता का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे वर्षात किती सिनेमे आले आणि किती काय आपण म्हणूया बॉक्स ऑफिसला चालले, हा एक असतो आणि दर्जात्मक एक त्याची गुणवत्ता असते. तर तो एक अभ्यास आम्हीही करतो त्याच्यामध्ये. आणि तो प्रश्न आजही ॲप्लिकेबल आहे, की जेव्हा सुलतान येतो किंवा दंगल येतो किंवा हे जे सगळे सो कॉल्ड स्टार सिनेमे येतात, तेव्हा मराठी सिनेमाने मग काय करायचं. तर मला कधी कधी वाटतं की आपल्याला त्यांची कॉपी करायची काही गरज नाही आहे. पहिली गोष्ट, तो सिनेमा आपला नाही, तो सिनेमा आहे म्हणून लोक ते बघतात. तुम्ही अक्षरशः गावामध्ये पूर्वीही विचारा, आजही विचारा, लोक हिंदी सिनेमा बघत होते. हिंदी वाहिन्यांचं डुप्लिकेशन ऑफ पर्सेंटेज विथ मराठी हे सगळ्यात हायेस्ट आहे. सो तोही एक प्रकार आहे की हिंदी वाहिन्या ह्याचा अर्थ महाराष्ट्रात कन्झ्युम केल्या जातात. सो ह्याच्यातनं आपल्याला जर उभं राहायचं असेल तर मराठी नाटकाने एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे, मराठी संगीताने एक वेगळा मार्ग दाखवलेला आहे. तितक्या आपण असं म्हणूया की गेल्या काही वर्षात आपली सुरुवात झाली असं मी नेहमी म्हणतो. मला वाटत नाही की आपण एका उंचीवर पोचलो आहोत. आपण गेल्या दशकामध्ये एका सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. पुढच्या येणाऱ्या दशकात, म्हणजे या येणाऱ्या दशकात आपल्याला जोमाने आता उभं राहायला लागेल पुन्हा एकदा. कारण आता तिथे साऊथ सिनेमा येतो आणि साऊथ सिनेमा ह्याचं सगळ्याचं डायनॅमिक्सच बदलून टाकतो आहे. कारण तो आपण जेव्हा हिंदीला कॉम्पीट करतो आहे तेव्हा तो हिंदीच्या पुढे जातो आहे. सो मग मी काय कॉम्पीट करणार, हा प्रश्न येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट गेल्या 3-4-5 वर्षात भारतामध्ये झालेली आहे की भारतामध्ये ॲव्हेंजर्सचा धंदा खूप मोठ्या प्रमाणात झाला. ओके, दॅट टेल्स यू की इथे महाराष्ट्रामध्ये हॉलिवूड सिनेमासुद्धा मोठ्या प्रमाणात बघितला जातो. माझं असं मत आहे, डॉक्टर स्ट्रेंज आता येईल तेव्हा इट विल ऑल्सो क्रिएट रेकॉर्ड्स जे आपल्याला बघायला मिळतील त्याच्यामध्ये. ॲव्हेंजर्सची गंमत अशी आहे, मी ॲव्हेंजर्सचे काही आकडे तपासत होतो. ॲव्हेंजर्स हा सिनेमा बारामतीमध्येही फुल होता. तर आपण पुन्हा मी जे सतत म्हणतो ना, हे जे लेबलिंग आहे शहर, गाव, अमुक तमुक, ते टेक्नॉलॉजीने ब्रेक केलं आहे का ह्याचा आपण कुठेतरी विचार करायला हवा. टेक्नॉलॉजीचा पुन्हा, टेक्नॉलॉजी चांगली का वाईट, मुलं फोनवर असतात, हा एक वेगळा विषय झाला त्याच्यामध्ये. पण मला ॲक्सेस मीडियम आहे ना, ॲक्सेस लक्षात घ्या की ॲक्सेसला डेमोक्रॅटिक केलेलं आहे. बरोबर. ओके, की अत्यंत गावातल्या साध्या शेतकऱ्याकडे सुद्धा आज व्हॉट्सॲप आहे आणि मोबाईल आहे आणि त्याच्याकडे यूट्यूब आहे आणि त्याला कळलं आहे मला बघायचं आहे. आता हा जो डेमोक्रॅटिक भाग होता जो पूर्वी नव्हता, की मीडियम्समध्ये येणंसुद्धा अनडेमोक्रॅटिक होतं, त्यालासुद्धा प्राबल्य इथल्या लोकांचं आणि संस्थांचं होतं, ते आता साफ तुटून गेलं आहे. आणि गेल्या 2-3 वर्षात शहरं गावं हा फरक वेगळा आहे मुद्दा त्यातला. एज ग्रुप वाईज मी तुम्हाला 100% सांगतो, एज ग्रुप वाईज सर्व एज ग्रुप्स आता OTT बघतात. हे लॉकडाऊननी करून टाकलेलं आहे. म्हणजे OTT एंटरटेनमेंटच्या माध्यमामध्ये मी जर विचार केला तर TV हे सगळ्यात आधी होतं, मग चित्रपट होता किंवा मॉल्स होते, मग फोन होता आणि कम्प्युटर होते आणि मग OTT होतं. आता OTT इज नंबर 2, कारण मॉल्स, चित्रपट हे सगळे मागे गेलेले आहेत. आता मला माझं सामाजिक जगण्याची गरजा, रचना बदललेली आहे. कारण 2 वर्षात मला माझ्या प्रायोरिटीज रिसेट केल्या आहेत असं आपण म्हणूया.
सो आय नो वेअर टू स्पेंड माय मनी. मला त्याच्यात माझं कुटुंब आलं, त्याच्या मेडिकल गरजा आल्या, माझी स्वतःची तब्येत आली आणि मग माझा एंटरटेनमेंटचा खर्च आहे हा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्यात टी व्ही आता माझ्याकडे आहेच आणि फोन किंवा लॅपटॉप किंवा वॉटेवर प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहे, त्याच्यात आय एम चूजिंग OTT. सो ही कॉम्पिटिशन मराठीला मी अशा करते म्हणतोय की ती हिंदी साऊथ नाही आहे तर ही पण येते, कारण ह्याच्यातनं होतं असं, ह्याच्यातनं प्रगल्भता वाढते. मी ॲव्हेंजर्सचं बघत असेल, मी RRRचं बघत असेल, ओके, तर मला आज नक्की विचार करायला हवा की मी नाही म्हणणार की मला प्रोडक्शन त्यांच्यासारखा 100 कोटीचा सिनेमा करायचा आहे, पण मी कल्पनेने ह्यांना कसं हरवू शकतो, रादर मी ह्यांच्या पुढे कसं जाऊ शकतो, ह्याची मला आज विचार करायची गरज आहे. तो विचार, त्याचं उत्तर काय मलाही माहीत नाही, टू बी ॲब्सोल्युटली ऑनेस्ट. मला असं वाटतं हे वर्ष खूप साऱ्या गोष्टी रिसेट करेल. कदाचित नवा ट्रेंड येईल, तुम्हाला ते ऑब्झर्व करायला हवं, शिकायला हवं. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही आहात त्यामुळे इट्स अ रीलर्निंग प्रोसेस. मला असं वाटतं अनलर्न और रीलर्न काय करायचं हे आता कळेल त्याच्यामध्ये. एकीकडे RRR जरी चालला तरी सरप्रायझिंगली हिट जो मानत नव्हते वॉज काश्मीर फाईल्स. लोकांना असं वाटलं नव्हतं की काश्मीर फाईल्स इतका 250 कोटी भारतामध्ये चालेल. तर मला असं वाटतं की त्याला जे आपण असं म्हणतो ना की एक प्रचारकी सिनेमा आला म्हणून चालला, मला आय डोंट अग्री विथ इट. सिनेमा आवडतो म्हणूनच चालतो. मग तो पुन्हा RRR असो, काश्मीर फाईल्स असो किंवा पावनखिंड असो, प्रेक्षकांना कुठेतरी त्याची एक काय आपण म्हणतो कुठेतरी ते गुंतात म्हणूनच तो चित्रपट भावतो आणि चालतो. मला OTTवर यायचं आहे, पण तुम्ही पटकन काश्मीर फाईल्सचा उल्लेख केलात म्हणून एक थेट प्रश्न, सिनेमा पोलराईज करतो का? याचं कारण असं की आत्ता सोशल मीडियावर तुमचा झुंड तर आमची पावनखिंड, तुमचा काश्मीर फाईल्स तर आमचा काहीतरी. सैराटच्या वेळेला पण सोशल मीडियावरती खूप पोलरायझिंग मेसेज व्हॉट्सॲपवरती येऊन गेले. सिनेमा महाराष्ट्रात पोलराईज करतो का? मला असं वाटतं कला ही गोष्ट आहे, त्याच्यात सिनेमा नावाची गोष्ट येते, बरोबर. आपण कलेच्या अंगाने याच्याकडे बघूया. एक सिनेमा म्हणून त्याच्याकडे बघून चालणार नाही, कारण कला ही अशी गोष्ट आहे की गेल्या 1000 वर्षात त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. विशेषतः रेनेसान्स पिरियडपासून 2 वर्षात सिनेमा, 100 वर्षात सिनेमा आल्यापासून, आपल्याकडे नाटक आल्यापासून वेगवेगळ्या प्रकारे त्याचं काय आपण म्हणूया स्थित्यंतरं झालेली आहेत आणि त्याची ग्रोथ झालेली आहे त्याच्यावरती. सो त्याचबरोबरीने जागतिक इतिहास जर मी आता पुस्तक विसरलो आहे की गेल्या 1000 वर्षांचा इतिहास नावाचं मी पुस्तक वाचलं होतं. तर जागतिक इतिहासामध्ये सुद्धा इन्क्लुडिंग भारत किंवा जे काही प्रदेश होते किंवा त्याला काही खंड नव्हते त्या काळचे, तिथेही सगळे बदल झालेले आहेत. म्हणजे ग्रीक असेल, इटली असेल, UK असेल, फ्रान्स असेल, तर म्हणजे ही राज्य तेव्हा प्राबल्याने पुढे होती असं म्हणूया. आणि नंतर मुस्लिमांचं मोगल हे आपण म्हणूया त्यांचं डॉमिनन्स होतं, मग चायना होतं आणि भारताची एक रचना होती. तर कलेचा प्रवास आहे ना हा चालत राहिलेला आहे. लेबलायझेशन किंवा ब्रॅकेटिंगचं प्रमाण आत्ता सध्याच्या काळात वाढलेलं आहे, पण त्याचे हेतू काय आहेत मला माहीत नाही. त्याचे हेतू कदाचित प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. कदाचित हेतूंपेक्षाही माझं योग्य वाक्य असं आहे की हे मांडण्याचं स्वातंत्र्य पूर्वी सामान्य माणसाला नव्हतं. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की होम मिनिस्टरमध्ये त्या बाईला मांडण्याचं काहीतरी साधन मिळालं, तर आता कुठेतरी सामान्य माणसाला अजूनही मीडियामध्ये तसा आवाज नाही आहे. आजही आम्ही करतो आणि ते बघतात. तर हा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे रिव्हर्स मायग्रेशन होतं त्याच्यामध्ये. सो त्याला कसं घ्यायचं, तर मला असं वाटतं आपण अजून काही काळ थांबून याच्याकडे ॲनालाइज करायला हवं. कला म्हणून बघताना मला असं वाटतं की विवेक सर असतील ज्यांनी काश्मीर फाईल्स बनवला, दिग्पाल असेल ज्यांनी पावनखिंड बनवला, नागराज असेल ज्यांनी झुंड बनवला आणि राजामौली सर असतील ज्यांनी RRR बनवला, किंवा निपुण असेल ज्यांनी मी वसंतराव बनवला. मी 100% तुम्हाला सांगतो यातल्या, म्हणजे राजामौली सरांना मी अजून भेटलो नाही, ती माझी एक इच्छा आहे, पण यातल्या मी बाकीच्या सगळ्यांना ओळखतो. त्यांनी सिनेमा त्यांच्या स्वयंप्रेरणेने बनवलेला आहे. हे मी तुम्हाला वाक्य लिहून देऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणजे 1 बाय 1 एक्झाम्पल इथे अजून अर्धा तास बोलू शकतो की त्यांच्या स्वयंप्रेरणा काय होती की ते सिनेमे बनवतात. दिग्पालनी फर्जन बनवलं,
त्याची जी प्रेरणा होती की 8 भागांची त्याला सिरीज करायची. नागराजकडे झुंड हा विजय बारसेंवरती आलेला सिनेमा होता. सैराटनंतर त्याला तो खुणावला की एक हिंदी चित्रपट अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये असतील आणि नॅशनली त्याला त्याचं काही मांडता येईल, हा दुसरा भाग होता. निपुण 2014-15 पासून आम्हीच काम करत होतो की मी वसंतराव व्हावा, जो आत्ता रिलीज झाला त्या काळामध्ये. आणि विवेक सरी काश्मीर फाईल्सवरती काम करत होते. त्यांनी ताशकंद फाईल्स ही नावाचा सिनेमा बनवला होता. तो योगायोगाने या काळात आला. आणि राजामौली सरीही आय एम शुअर माझी ओळख नसल्यामुळे तेही ह्या कथेचा किंवा या स्केलचा कधीतरी आधीच विचार करत असतील. तर ते योगायोगाने त्याचा हा काळ आहे, लक्षात घ्या. म्हणजे हेच जर सिनेमे 6-6 महिन्यानंतर आले असते तर कदाचित हा प्रश्न नाही विचारणार तुम्ही. पण मी हे नक्की गोष्ट सांगतो, म्हणजे मी गृहीत धरून राजामौली सरांना, की ते त्यांच्या स्वयंप्रेरणेने ते चित्रपट होतात. आपण इंटरप्रिटेशन काय म्हणतात, आपण इंटरप्रिटेशन काय करतो किंवा लोक त्याच्याकडे कसं बघतात, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग झाला. सो मला असं वाटतं कला, समाजरचना आणि हे जे लोकांचं म्हणणं आहे हा इंडिव्हिज्युअल एक्सप्रेशनचा भाग आहे, असं मी त्याच्याकडे बघतो. त्याला मला जज करायचं नाही असं मला वाटतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या ह्याच्याकडे जजमेंटनी आपण कसं बघणार, तर मला असं वाटतं की ते थोडं कठीण आहे. कारण प्रत्येक जणांना काहीतरी आज मांडायचं आहे, बोलायचं आहे. तर कदाचित ही या काळाचीही गरज असेल, कदाचित अजून 5-10 वर्षानंतरही थांबेल. सो त्याला बघायलाही आपण थोडे दिवस थांबूया ना. पण करणाऱ्या माणसांनी कुठल्याही प्रकारे त्याच्यात डिव्हिजन व्हावं समाजामध्ये दुही पेरावी, जातीय काहीतरी करावं म्हणून केलेलं नाही. त्यांच्या अत्यंत कलात्मक प्रेरणेने या लोकांनी सिनेमे केलेले आहेत. हे हॉर्सेस माउथ इन्फॉर्मेशन येणं गरजेचं होतं. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना मला फ्युचरविषयी बोलायचं आहे आणि दोन प्रश्न माझ्या मनात आहेत. पहिला आधी विचारतो की OTT आला, मूळ असं झालं, आम्ही असं म्हणतो टेक्नॉलॉजीच्या सर्कलमध्ये, की जे काम 20 वर्ष करायला लागलं असतं ते 2 वर्षात कोविडमुळे झालं. टेक्नॉलॉजी ॲडॅप्टेशन, ॲक्सेप्टन्स, यूज, सगळ्या एज ग्रुपला जाणं, डेमोग्राफीला जाणं, यातनं 2 फरक जाणवतात. एक असा की मालिका सिनेमे दोघांच्या बाबतीत माझं ग्लोबल एक्सपोजर झालं. मग मी समजा हाऊ आय मेट युअर मदर बघतो, बिग बँग थेरी बघतो आणि तिथल्या वेब सिरीज बघतो आणि मग इथं स्क्विड गेम बघतो. हां, तर इथलं कम्पेअर करायला जातो, म्हणजे ऑडियन्स बदलतो एक भाग. आणि दुसरं आहे अख्खं कन्झम्शन पर्सनल कन्झम्शन आहे. तुम्ही मगाशी म्हणालात ते मला फार इंटरेस्टिंग वाटलं की TV हा पुन्हा होम ऑडियन्स धरून घरातली काय 4 लोकं 3 लोकं बघतील असं गृहीत धरला जातो. सिनेमा तर क्लिअर कट मास, मोठी स्क्रीन, आणि हे अख्खं माध्यम हे क्लिअर कट सिंग्युलर. बऱ्याचदा माझ्या कानात हेडफोन असतात, सो मी काय बघतो हेच कोणाला कळत नाही. हा जो पर्सनल एक्सपिरियन्स तयार झाला, ह्याला मराठीतली ही सगळी काय ऑडिओ व्हिज्युअल इंडस्ट्री कशी सामोरी जाते आणि जायला हवं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या सर्व मुलाखतीचं सार तुम्ही छान प्रकारे मांडलं की दीज आर ऑल डिफरंट मीडियम्स. आणि त्यातला शेवटचा मुद्दा जो सगळ्यातला खूप छान तुम्ही मांडलात की ह्या सगळ्या मीडियम्समध्ये हे पर्सनल मीडियम आहे, बरोबर आहे. तर या पर्सनल मीडियममध्ये मी एक कुठेतरी रिसर्चमध्ये वाचलेलं होतं की भारतामध्ये त्याचा काय आपण कन्झम्शन इतक्या मोठ्या प्रमाणात का आहे, तर हा कुठच्या तरी अमेरिकन का जॅपनीज कंपनीचा रिसर्च होता. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, मे बी रेफरन्स शोधायला लागेल त्याचं मला. तर त्याचं कन्झम्शन का आहे, तर इज इट मोबाईल, इज इट TV प्लॅटफॉर्म, इज इट LED, असं ते शोधत होते का. इज इट टॅबलेट, इज इट असा एक कंपनीज हा रिसर्च करत असतील आय एम शुअर, की इज इट लॅपटॉप त्याच्यावरती. तर त्या रिसर्चमध्ये ह्या आता तुमच्या म्हणजे यू आर अ टेक्नॉलॉजी पर्सन, यू नो दीज आर ऑल ॲक्सेस मीडियम्स ऑर टेक्नॉलॉजिकल मीडियम्स. तुम्ही फोन आणणार का लॅपटॉप आणणार का टॅब आणणार, करेक्ट. आता ह्याच भाषेत सगळं आहे. आणि ऑर 4K TV आणणार, आता जे सध्या ट्रेंडिंग गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती. तर त्या रिसर्चमध्ये असं होतं की भारताच्या कन्झम्शनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की भारतीयांना असं वाटतं की ह्या फोन ह्या मीडियमनी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं. आता हे किती महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग वाक्य आहे. मी तेव्हापासून मी 2016-17ला वाक्य वाचलं आहे. आता तुम्ही या वाक्याचा नीट विचार केलात ना, तर मी जो आज mid-40s आहे, बरोबर आहे, तर मी ज्या काळात वाढलो त्या काळात माझ्या एंटरटेनमेंटच्या किंवा माझ्या ज्या काही चॉईसेस होते हे एका पॅटर्नने ठरण्यात आलेले होते माझ्या घरामध्ये. आताची मुलं अगदीच वेगळी आहेत, त्यांना आत्ता आपण काही क्षण वगळूया. पण जे कन्झम्शनचा जो भाग ते सांगतायत आणि तुम्ही जो म्हणतायत
की त्याच्यामध्ये काय ना, हे स्वातंत्र्य मिळणं हा मला असं वाटतं खूप इंटरेस्टिंग भाग आहे. सो आता इथनं पुढे हे इव्हॉल्व कसं होईल माझ्याकरता हा पहिला महत्त्वाचा भाग आहे. कारण म्हणजे मराठीकडे मी येतो त्याच्या आधीच मला असं वाटतं की हिंदीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते खूप ॲग्रेसिव्हली प्रयत्न आत्ता करत आहेत की त्यांचा फुटफॉल तयार करावा, बेस तयार करावा त्याच्यामध्ये. आणि आत्ता मराठी इथे ह्याच्यात कुठेच नाही आहे. सो फर्स्ट लेट्स अंडरस्टँड की हा पॅटर्न काय आहे. आत्ता मी अमेरिकन कॉन्टेंट बघतो आहे, त्याच्यानंतर हिंदी मला काही देऊ इच्छित आहे, त्याची एक व्ह्युअरशिप तयार होते, बिल्ड होते हळूहळू, पण आपण इथे कुठेच नाही आहोत. सो मी स्वतः आत्ता सुबोधबरोबर पहिला थ्रिलर वेब शो करतो आहे आणि अजून 2 वेब शो करतो आहे. सो मला सुद्धा हा इंटरेस्टिंग प्रोसेसचा भाग माझ्यासाठी होतो आहे की मी जे करतो आहे ते मीच तपासतो आहे वारंवार. सो मला असं वाटतं मीच माझा पेपर झाल्यावरती तपासतो बघा आपण, तो जास्त तपासतो आहे का तो थोडा सोडून द्यावा. तर मी या फेजमध्ये आहे. तर मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना, नॉट मी अशा अर्थी मी म्हणतो आहे की एक ट्रायल अँड एररचा पिरियड करायला लागेल त्याच्यामध्ये, आणि तो जेवढ्या लवकर आम्ही क्रॅक करू शकू तेवढ्या लवकर आपण या कॉम्पिटिशनमध्ये एंटर होऊ शकू त्याच्यामध्ये. सो मला ती गरज वाटते आणि ते आपल्याला जमेल का नाही तर मला असं वाटतं नक्की जमेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की एक फॉर्म असतो, तो फॉर्म क्रॅक करणं महत्त्वाचं असतं. तर आपल्या टॅलेंटची ही अतिशय गुणवत्ता आहे महत्त्वाची की ते टॅलेंटला अडॅप्ट जबरदस्त होतील. म्हणजे आय विल नॉट बी सरप्राईज्ड की हे माध्यम आपल्याला जास्त सूट करेल. म्हणजे ज्या गोष्टी आपण सिनेमातनं किंवा मालिकातनं सांगू शकत नाही, त्याला त्याचं एक लिमिटेशन येतं, ती ह्या फॉर्ममध्ये जास्त फिट होतील. आणि ते कदाचित आपल्याकडे असलेले साहित्य असेल, नव्या गोष्टी असतील, नवे विषय असतील, ते सांगण्याचं कदाचित काय आपण म्हणूया हे माध्यम महत्त्वाचं माध्यम आणि युनिक माध्यम आपल्या मेकर्ससाठी होईल. आम्ही जिओकडून म्हणून सांगायचं म्हटलं तर आम्ही 5 शोज आत्ता करतो आहोत. त्याच्यात एक पहिला शो ऑलरेडी महेश मांजरेकर सरांनी प्रोड्यूस केला आहे, तो आम्ही करतो आहोत. त्याचं नाव आहे एका काळीचे मणी, आणि ती काळे कुटुंब आहे, त्याचं नाव आहे एका काळीचे मणी, आणि त्या कुटुंबाची कथा आहे. आता ती त्यांनी त्या एपिसोड फॉर्ममध्ये आणलेली आहे. प्रशांत दामले त्यातले मुख्य काळे महत्त्वाचे घरातले आहेत, आणि ती एकदम लाईट हार्टेड सिम्पल कथा आहे त्याच्यावरती. सुबोधबरोबर थ्रिलर शो करतो आहे. सलील देसाई नावाचा लेखक आहे, त्याच्या मर्डर माइलस्टोन या इंग्रजी पुस्तकावरती ते अडॅप्टेशन करतो आहे. त्याचं सॉर्ट ऑफ ए लिस्टर शो होईल असं मला वाटतं. त्याच्यात तुम्हाला सुबोध आणि गिरीश यांचं मेन जुगलबंदी दिसेल त्याच्यामध्ये. आणि 2-3 अजून नवे शो करतो आहोत. त्याच्यातला एक विषय अगदी नवा कोरा विषय आहे, म्हणजे हा आता पुढच्या जनरेशनचा विषय आहे. ती कथा मी तुम्हाला नंतर वेगळी सांगतो पाहिजे तर मला असं वाटतं की मराठीमध्ये असलेल्या अनेक साहित्य प्रकारांनी जे हाताळलं त्याची मांडणी तुम्हाला सरसकटपणे मालिका किंवा टी व्हीत करता येत नाही. ती कदाचित ह्या माध्यमात आपण करू, आणि होपफुली आपण पुढच्या वर्षी हा एक परत इंटरव्ह्यूचा योग आला किंवा नाही आला तरी एक अशी स्थिती नक्की असावी की आपण ह्याच्यात मुसंडी नाही मारत असं म्हणूया. म्हणजे दॅट विल बी टू अर्ली, तेवढंही मला काही नको असं वाटतं. बट वी विल एंटर व्हेरी स्ट्रॉंगली. म्हणजे आपला ठसा, मराठी मेकर्स आपला ठसा OTTवर नक्की उमटवतील असं मला वाटतं. OTT असू दे, फिल्म असू दे, नाटक असू दे, अगदी मालिका असू दे, या सगळ्या पाठीमागे यंत्रणा असती, विचार असतो, म्हणजे खूप पैसे लावलेले असतात, ही नवे कॅपिटल इंटेन्सिव्ह व्यवसाय, त्यामुळं खूप विचार करून खूप काम होतं आणि प्रामाणिक काम होतं. दुसऱ्या बाजूला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांनी खूप नव्या क्रिएटर्सना बळ दिलं आहे. ते वेगवेगळ्या बोलीभाषेतनं येत आहेत, ते यूट्यूबर म्हणून काम करत आहेत, ते इन्स्टावर रील्स बनवत आहेत, 30 सेकंदात 60 सेकंदात त्यांची स्टोरी सांगत आहेत. थिंक बँक चालवू शकतो कारण डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट माझी 0 आहे. मला टी व्ही काढायचं असतं तर कित्येक कोटी रुपये डिस्ट्रीब्यूट करायला टी व्ही चॅनलसाठी लागले असते. तर हे जे येणारे माध्यम आहेत की आमच्यासाठी तुम्ही म्हणालात तसं डेमोक्रेटायझेशन झालं आहे आणि खूप इंटरेस्टिंग सक्सेस स्टोरीज इंडिव्हिज्युअलच्या वेगवेगळ्या उभ्या राहिल्यात, ज्या आम्ही आनंदानं बघतो, फॉलो करतो. तर ही जी नवीन
काय टेक्नॉलॉजीच्या भाषेत क्रिएटर इकोसिस्टम आहे किंवा इन्फ्लुएन्सर इकोसिस्टम आहे, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता महाराष्ट्रात आणि ते कुठल्या दिशेला जाईल असं वाटतं? मला ह्याच्यावरती खूप चर्चा चालते. ही जी नवीन आलेली मुलं, त्यांचे फॉर्म्स, त्यांचं संगीत, त्यांचं मांडणं, ह्याच्यावरती खूप चर्चा होते. आणि पुन्हा जो तुमचा हे आहे की त्याच्यात कलात्मकता आहे का मास आहे, तर मला पर्सनली सांगू का, मला याचा प्रचंड आनंद होतो की ही जी मुलं जे काही करतायत ना, तर ते बघूनच मला त्याचा आनंद होतो. ते टिकेल का इव्हॉल्व होईल हा पुढचा भाग झाला. पण आज इतकी मुलं ओके ज्यांना पुन्हा सो कॉल्ड मेनस्ट्रीममध्ये, म्हणजे डिवाईन नावाच्या मुलाला जर बॉलिवूडमध्ये एक गाणं हवं असेल तर त्याला किती स्ट्रगल करायला लागला असता. आज तो मुलगा स्टार आहे ऑन इज ओन मेरिट. तर मला ही खूप कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट वाटते की भारतातल्या सर्व स्तरातल्या, भारतातल्याच असं नाही, मला असं वाटतं हे जागतिक स्तरावरती झालेलं एक प्रकारचं हा एक स्थित्यंतर आहे असं आपण म्हणूया त्याच्यावरती. ते मला प्रचंड आवडतं. आणि ही करण नील दोघं मुलं आहेत, ते जे काय करतात, तर मला म्हणजे त्यांच्याकडे आलिया भट आली म्हणून तुमचं लक्ष गेलं, दॅट इज ओके. ते मला असं वाटतं त्यांचं सक्सेस आहे. आज ते त्या जाहिरातींमध्ये पण आहेत, सगळ्या क्रिकेटच्या जाहिरातींमध्ये त्यांचा भाग आहे. सो पण मला असं वाटतं की या दोन मुलांना काहीतरी करायचं होतं आणि ते काय करत असते हे नसतं तर त्यांना त्या हायरार्कल सिस्टममध्ये वरती येण्यासाठी किती वेळ लागला असता, किती स्ट्रगल करायला लागला असता आणि किती ॲक्सेप्टन्स, निगेशन, लेबलिंग ह्याच्यातनं त्यांना जायला लागलं असतं, किंवा ते आहे ते करा असं सांगायला लागलं असतं. आज त्यांना त्यांचं काहीतरी सापडलं. ओके, सो मला ह्याचा खूप आनंद वाटतो. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते सगळं तुमचा जात, धर्म, वय हे सगळं तोडून गेलेलं आहे. की तो एक यूट्यूब व्हिडिओ होता, एक काका होते ज्यांनी गोविंदासारखा डान्स केला होता. सो टुडे ही इज बिकम अ स्टार. तर ही जी गंमत आहे ना या सगळ्याची, तर ती मला खूप प्रचंड आवडते. त्याच्यातनं काय पुढे इव्हॉल्व होईल हे सगळं माध्यम, हे आत्ता आपल्याला नाही सांगता येणार, कारण ते तितकं अनप्रेडिक्टेबल आहे. आणि मला असं वाटतं की ते अनप्रेडिक्टेबल राहणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. ते प्रेडिक्टेबल होऊ नये. त्याची अनप्रेडिक्टेबल ही त्याचं सक्सेस आहे, की मला माहीत नाही काय मला बघायचं आहे त्याच्यावरती. आज तुम्ही बघा, मराठी घरातली नवरा बायको रील्स करतात आणि टाकतात त्याच्यावरती काहीतरी, ते आहे ना आवाज काहीतरी करतात. पुष्पा तर आय थिंक हे आयकॉनिक एक्झाम्पल आहे की मला वाटतं अख्ख्या भारतात सगळ्या राज्यात सगळ्या ह्याच्यात सगळ्यांनी ते पुष्पा करून झालेलं असेल त्याच्यावरती. तर ते जे इन ट्रू सेन्स डेमोक्रॅटिक आणि अनप्रेडिक्टेबल राहणं आहे ना, ती त्याच्यातनं गंमत आहे. त्याच्यातनंच तुम्हाला काहीतरी वेगळं सापडेल आणि वेगळं टॅलेंट त्याच्यातनं पुढे येईल. कारण कोणालाही अपेक्षा नसेल की रॅप म्युझिक हे जे आत्ता काही आहे, ओके, गली बॉय आला आणि चालला हा एक वेगळा भाग झाला, पण ही जी मुलं आली सगळी त्याच्यातनं पुढे, ती स्टार्स झाली आणि दे बिकेम स्टार्स ऑन देअर ओन. ओके, म्हणजे पुन्हा एकदा मी जे म्हटलं की मालिका लोक बघतात, तसंच ते कोणीतरी बघतं, ते कोणाला तरी आवडतंय, ते कोणाला तरी भावतंय म्हणून ते बघतायत. ते तुम्ही चूक का वाईट असं नसतं बघायचं. ज्यांना आवडते त्यांना आवडते, त्यांना आनंद घेण्याचा हक्क आहे. तुम्हाला लिहिण्याचा जसा हक्क आहे तसा त्यांना तो आनंद घेण्याचा हक्क आहे. मी पर्सनली सोशल मीडिया फॉलोअर नाही आहे, मी खूप साऱ्या गोष्टींवरती नाहीच आहे अवेलेबल, पण मी फॉलो हे करत असतो की ट्रेंड काय आहे. आणि मला असं वाटतं की हा ट्रेंड, हा अनप्रेडिक्टेबल ट्रेंड काही काळ चालत राहावा. तुम्ही जे विचारलं की महाराष्ट्रात कसा हा ट्रेंड आहे, तर मी तुम्हाला उलटं सांगतो की हा ट्रेंड महाराष्ट्राचा नाही आहे. उलट तुम्ही आजच्या मुलांना विचारा, ते म्हणजे लँग्वेज ॲग्नॉस्टिक म्हणतं ना, ते खऱ्या अर्थी आहे. की तो व्हिडिओ आफ्रिकेतनं येऊन दे, स्पेनमधनं येऊन दे, अमेरिकेतनं येऊन दे, चायनामध्ये, इट डझंट मॅटर. तो चांगला असेल तर आज बघतोय आणि तो इथलाही मुलगा बघतोय. आणि आय एम शुअर तो रिव्हर्सही तिकडे असेल की जर इथला काहीतरी हिट असेल तर तिथेही ते हिट होत असेल. तर आज हे जे ग्लोबलायझेशनचं जे जाळं तंत्रज्ञानाने आणलेलं आहे, त्याच्यामध्ये ही जे टॅलेंट आहे किंवा ही जी मुलं मुली आहेत, ज्यांना वयाच्या पलीकडे, जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, ज्यांना मेनस्ट्रीममध्ये कधी व्हॉईस नव्हता, त्यांना हा टेक्नॉलॉजी व्हॉईस देते असं मला वाटतं. सर, तुम्ही सगळी माध्यमांची स्थित्यंतर बघितलीत महाराष्ट्रातली, त्यामुळे शेवटचा प्रश्न मुलाखतीतला, जे कोणी आज हा इंटरव्ह्यू बघत असतील ते
प्रेक्षक असतील किंवा यातले ॲस्पिरंट्स असतील, कारण आजकाल एव्हरीबडी इज कंटेंट क्रिएटर, त्यामुळे कुणी ॲस्पिरंट मीडिया पर्सन असू शकतो, मास मीडियाचा आता पर्सनल मीडिया झाला आहे. तर येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्रातल्या फ्युचर कंटेंट क्रिएटरला आणि फ्युचर व्ह्युअरला, कारण व्ह्युअर असल्याशिवाय कंटेंट बनू शकत नाही, तुमचं काय सांगणार? मी काय सांगणार ह्याच्यावरती? मी तर ऑलरेडी म्हटलं की मला पर्सनली असं वाटतं की तुम्ही काही कोणाला सांगू शकत नाही, तुम्ही काही कोणाला जाऊन सल्ले देऊ शकत नाही. हुशार मुलं, मुली, लेखक, कवी हे त्यांचा मार्ग शोधतात आणि ते पुढे येतात, असं माझं नेहमीचं मत आहे. तुम्हाला त्यांना ॲक्सेप्ट करायला लागतं, तुम्ही त्यांच्यासाठी ओपन राहायला लागतं. मला असं वाटतं ही एवढीच गोष्ट आहे. आणि अर्थातच मग ती जी काही गोष्ट असेल, कविता असेल, त्याला त्याच्या एका दर्जात्मक, एका कलात्मक पातळीवर तुम्ही त्याचं मूल्यमापन करताच. जर ते व्यावसायिकतेमध्ये यायचं असेल तर ती गोष्ट तुम्हाला तो विचार करायलाच लागतो त्याच्यामध्ये. माझं पर्सनल मत आहे की जेव्हा माणूस वैयक्तिक कथा सांगतो त्या जास्त प्रेरणादायी आणि ऑर्गॅनिक आणि ओरिजिनल असतात. म्हणजे जेव्हा नागराज फँड्री सांगतो, अविनाश किल्ला सांगतो, आपला भाऊसाहेब खोडाची गोष्ट सांगतो, तर मला असं वाटतं की राजेश मापुसकर व्हेंटिलेटर सांगतो. सो ह्या सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत. सो मला त्याची गंमत वाटते की रवी जाधवला जेव्हा त्यांनी टीपी केला की त्याला त्याच्या आयुष्यातली ही पर्सनल गोष्ट तो सांगत होता. तर ही जी गंमत आहे ना त्याच्यातली, तर ती गंमत तशीच राहून द्यावी. त्याला तुम्ही पुन्हा एक सल्ला देऊन काय करावं हे करू नये असं मला वाटतं. तुम्ही गोष्टी ऐकाव्यात, गप्पा माराव्यात आणि त्यातनंच तुम्हाला पुढचं काय ते सापडतं. चिरंतन टिकेल होपफुली हीच गोष्ट आहे की गप्पा मारणं, त्यातनंच सगळं काहीतरी सापडत जातं. ही मुलाखत नक्की चिरंतन टिकेल, कारण जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत ती असेल. आणि काळाचा एक विस्तृत पट दाखवणारी अत्यंत एनरिचिंग मुलाखतच झाली असं मला स्वतःला वाटतं. सर, तुम्ही तुमच्या एवढ्या सगळ्या शेड्यूलमधून वेळ दिलात आणि खूप छान गप्पा मारता आल्या, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. परत पुढच्या वर्षी आणि असे कित्येक वर्ष भेटत राहू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.